नमस्कार। मैं आओ तापी नदी को जाने इस वेबिनार सीरीज में आप सभी का तहे दिल से स्वागत करता हूँ। हमारी वेबिनार सीरीज कैसे शुरू हुई, इसके बारे में मैं थोड़ा सा बैकग्राउंड रखना चाहूँगा। हमारे मेंटर विनोद बोधनकर सर और नरेंद्र जोग सर, जो महाराष्ट्र जल बिरादरी का काम देखते हैं, तो उनके मार्गदर्शन में महाराष्ट्र के जल बिरादरी ने इन कोरोना फर्स्ट वेव आओ नदी को जाना ऐसे वेबिनार सीरीज शुरू किया है, जिसमें लगभग 44 वेबिनार्स हुए। और लगभग 70 से 80 स्पीकर उससे जुड़े, जो जल जंगल जमीन जानवर इस क्षेत्र में कार्यरत है पूरे भारत से। कोई कोई स्पीकर तो भारत के बाहर के भी थे। तो ऐसे वेबिनार सीरीज शुरू था, तब तय हुआ कि हम फिजिकल यात्रा निकालते हैं। तो यात्रा का जो रूट था, नासिक त्र्यंबकेश्वर से लेके वर्धा तक था। लेकिन सेकंड वेव आने के वजह से फिजिकल यात्रा कैंसिल करनी पड़ी। तब हमारे जो मार्गदर्शक है उन्होंने तय किया कि हम आओ नदी को जाने इस माध्यम से ऑनलाइन डिस्ट्रिक्ट संवाद यात्राएं शुरू करते हैं। तो फिर अप्रैल 2021 में ये ऑनलाइन वेबिनार सीरीज शुरू है, ऑनलाइन डिस्ट्रिक्ट संवाद यात्रा है, जिसमें नासिक डिस्ट्रिक्ट से शुरुआत की गई। नासिक के बाद जलगांव, नंदुरबार, धुलिया, ऐसे करते करते महाराष्ट्र के 36 जिलों की यात्रा तय हुई। और जब 4 जिलों की यात्रा हो गई, जैसे कि जलगांव, नंदुरबार, धुलिया और बुल्ढाना, तब हमारे साथियों ने तय किया कि हम आओ तापी नदी को जाने ऐसे वेबिनार सीरीज शुरू करते हैं। तो अ, हमारे साथियों ने आओ तापी नदी को जाना ऐसे वेबिनार सीरीज शुरू किया, जिसका पहला जो सेशन था मई 2021 में हुआ था। उसमें जलगांव जिले के हमारे एक जो गांव है, गाड़े गांव, जो मॉडल विलेज है, उससे ही ये इसकी शुरुआत हुई थी। और मुझे बताने में खुशी होगी कि आज तक हमारे 91 वेबिनार्स हुए, जिसमें तीनों राज्यों से लोग जुड़े हुए। अगर आप स्क्रीन पर देख पा रहे होगे, तो अलग अलग टॉपिक में जल जंगल जमीन जानवर, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात से महानुभाव जुड़े, जिनका जमीन के ऊपर किसी का 10 सालों का, किसी का 40 सालों का एक्सपेरिमेंट है। तो ऐसे सारे लोग जुड़े, कोई इंडिविजुअल था, कोई ग्रुप्स थे। जैसे कि आर्ट ऑफ लिविंग था, गायत्री परिवार, इसके अलावा भूजल वारकरी मिशन 500 करोड़ लीटर, ऐसे अलग अलग ग्रुप से जुड़े। इसके अलावा किसान, जो अलग अलग किसानी करते हैं, ऑर्गेनिक फार्मिंग, नेचुरल फार्मिंग, यौगिक फार्मिंग, ऐसे किसानों का भी हमने इसमें उनका एक्सपीरियंस सुना। और दूसरी बात, हनी बीज वाले, इसके अलावा कमल वाले बाबा की, जो पूरा लोटस के ऊपर काम कर रहे हैं। तो ऐसे अलग अलग महानुभाव तापी रिवर बेसिन से जुड़े हुए हैं, हमारे साथ जुड़े। और उनके तरफ से हमने बहुत सारी नई चीज इसमें जानने की कोशिश की। और हमारे पूरे टीम के माध्यम से ये पूरे तीनों राज्यों तक पहुंचाने का ऑनलाइन के माध्यम से हम कोशिश कर रहे हैं। इसका सबसे पहला मकसद है आइडेंटिफिकेशन ऑफ द एक्सपर्ट्स हु आर वर्किंग इन तापी रिवर बेसिन फ्रॉम महाराष्ट्र, मध्य प्रदेश एंड गुजरात। देन जो उनका कार्य समझना, ये दूसरी स्टेप है। और धीरे धीरे एक दूसरे से संवाद करके ये काम कैसे आगे बढ़ाया जाए, इसकी कोशिश करना, ये हमारा मकसद है। मैं ज्यादा वक्त न लेते हुए आज के हमारे वक्ता शिल्पा मैम, इनका परिचय करने के लिए डॉक्टर एच एम पाटिल सर से रिक्वेस्ट करता हूँ। अमोल सर, वेलकम। बहुत बहुत स्वागत है आपका, डॉक्टर एच एम पाटिल सर। धन्यवाद विशाल जी। आज मुझे बहुत खुशी हो रही है कि हमारे जलगांव जिले के
पक्षी मित्र शिल्पाजी गाडगीळ, इनका परिचय करने हेतु मुझे आज यहाँ आपने आमंत्रित किया है। शिल्पाजी गाडगीळ जो पेशे से ग्रंथपाल रही, लाइब्रेरियन रही, लेकिन उन्होंने अपना 2010 से पक्षी निरीक्षण का कार्य जो किया, जिसमें उन्होंने पक्षी का अध्ययन बॉम्बे नेचुरल हिस्ट्री सोसाइटी से एक बेसिक कोर्स इन ऑर्निथोलॉजी करके शुरुआत किया। उनका एजुकेशन एमए मराठी और संगीत विशारद है। उन्होंने ये पक्षी निरीक्षण छंद के तौर पर, हॉबी के तौर पर अपनाया, और फोटोग्राफी, स्विमिंग, रीडिंग, म्यूजिक एंड फॉरेजिंग इन फॉरेस्ट, ये उनका हॉबी रहा है। उन्होंने 2018 में ग्रंथपाल आर आर हाई स्कूल से अपनी सेवा को विराम दिया। महाराष्ट्र ग्रंथालय संचालय मुंबई संचालित ग्रंथपालन प्रशिक्षण प्रमाण वर्ग का अध्यापन किया। यशवंतराव चौहान मुक्त यूनिवर्सिटी से उन्होंने डिलीट किया था। उन्होंने अपने इस कार्य के दौरान उत्कृष्ट शालेय ग्रंथालय से रीडिंग हैबिट्स इनकलकेट करने के लिए बहुत सारे उपक्रम किए, जिनमें से कुछ के शीर्ष मराठी में है, तुम्हाला ठाऊक आहे का, प्रश्न मंजूषा, अभिवाचन, और विविध न्यूज़पेपर्स में उन्होंने एक न्यूज़पेपर कटिंग्स का एक स्वतंत्र दालन शुरू किया। पक्षी निरीक्षण जिनके हेतु हमने उन्हें यहाँ आमंत्रित किया है, इस अभ्यास पूर्ण तरीके से वो करती है या लोगों को उनका मार्गदर्शन मिलता है। जॉब के दरमियान उन्होंने ये पक्षी निरीक्षण का छंद अपने पति मिस्टर राजेंद्र जी गाडगीळ के साथ में उन्होंने ये अभ्यास शुरू किया, और उन्होंने उनको प्रोत्साहित किया। ये शुरुआत उन्होंने जलगांव के डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी विज्ञान से किया, और ये अभ्यास करते करते लगभग 235 पंछियों की उन्होंने अ, ये निरीक्षण किया, उसका ये अवलोकन किया, उसका नोटिंग किया। ये करते करते उन्होंने पक्षियों का अधिवास होता है, इसका अभ्यास करना शुरू किया। उनका कंजर्वेशन, उनके कंजर्वेशन की नीड, और उनकी हर क्षेत्र में जैव विविधता में क्या इम्पोर्टेंस है, ये उन्होंने तमिलनाडु, चेन्नई, मुंबई, अंबोली घाट, नरेंद्रगढ़, सावंतवाड़ी, अलीबाग, कर्नाटक, गोवा, सारेश्वर, सातारा, ऐसे कई जगह पे जाके भारत भर उन्होंने परिभ्रमण किया और जाके यहाँ पक्षी निरीक्षण। ये बहुत अनूठा है कि अपने हॉबी के लिए इतने जगह पे अपना वक्त देकर पक्षियों का अधिवास और उनके जैव विविधता में उनका इम्पोर्टेंस स्टडी करना। इसी ऊपर उनकी लेख मालाएं कई वृत्तपत्रीय इसमें प्रकाशित हुई है। आकाशवाणी, दूरदर्शन पे उन्होंने अच्छा सा अपना योगदान दिया है। टीवी मीडिया पे, जैसे कि साम टीवी है, एबीपी माझा है, जेके 24/7 हिंदी वाहिनी है, इसमें उन्होंने अपना इंटरव्यूज यहाँ दिए। पक्षी गणना का आयोजन करते करते उन्होंने बीएचएनएस के अंतर्गत पक्षी गणना का में भी सहभाग लिया है। चिमनी गणना, पांथड़ पक्षी गणना, तड़मोर, उसके सर्वेक्षण में उन्होंने अच्छा अपना कंट्रीब्यूशन दिया है। पक्षी और जनजागृति उपक्रम का स्लाइड शो वो अपने
स्कूल्स में जगह जगह जाके लोगों को दिखाती है और जैव विविधता के बारे में, पक्षियों की विविधता के बारे में लोगों को ये प्रबोधन करती है। अनूठे कार्यक्रमों में शहर पक्षी निवडणूक एक अभिनव उपक्रम उन्होंने शुरू किया था। शहर में जो पक्षी है उनका चुनाव, जो ज्यादा मिलते हैं, जो लोग ज्यादा पाए जाते हैं का चुनाव, ऐसा ये अनूठा उपक्रम उन्होंने जलगांव में शुरू किया था। और डिफरेंट डेज जो सेलिब्रेट करते हैं हम जनवरी से लेकर दिसंबर तक, जिसमें वो जैव विविधता के बारे में अपना योगदान देने में माहिर है। निसर्ग वाचन सहली या आदिवासी एरिया जैसे कि गढ़गांव है, यहाँ भी उन्होंने अच्छी तरह से अपना ये व्याख्यान और लो- लोगों को प्रोत्साहित किया है। जलगांव शहर में स्कूल, कॉलेजेस, रोटरी क्लब, डिफरेंट बस्तियों में जाकर पोस्टर प्रोटेक्शन, स्लाइड शो, निसर्ग वाचन ऐसे कार्यक्रम किए हैं। शहादा, वीरपुर, रानीपुर ऐसे दुर्गम भाग जो है, आदिवासी बस्ती गृह है, वहां जाके उन्होंने स्लाइड शो, पक्षी निरीक्षण का काम किया है। श्रीगोंदा, यहाँ पे भी उन्होंने अपना स्लाइड शो का कार्यक्रम किया है। उनकी प्रकट मुलाकात जलगांव आकाशवाणी पे, जलगांव आइकॉन रियल हीरोज अंतर्गत उनकी प्रकट मुलाकात यहाँ पे हुई है। ऑनलाइन उपक्रम बहुत सारे उनके चलते रहते हैं। देशदूत की वेब मुलाकात में उनके पक्षी जगत के बारे में बताया। कृषि विज्ञान केंद्र जलगांव, यहाँ भी उनका एक प्रोग्राम, मार्गदर्शन का प्रोग्राम पीपीटी द्वारा किया गया था। आणि पक्षी जगतातला जगतातला असलेले धोके या इस विषय के वेबिनार में भी उन्होंने अपना ये योगदान दिया है। महिलाओं के लिए खास प्रश्न मंजुषा कार्यक्रम कोरोना काल के लॉकडाउन में 8 मार्च जागतिक महिला दिन के निमित्त उन्होंने चिमनी गणना का कार्यक्रम आयोजित किया था। 2 से 8 अक्टूबर वन्यजीव सप्ताह निमित्त प्रश्न मंजुषा का कार्यक्रम आयोजित किया। स्थानिक निवडक 10 पक्ष्यांची ऑनलाइन गणना, वर्षभर ऐसे वीकली ऐसे बहुत सारे कार्यक्रम वो लेती रहती है। और मुझे बताती हुई खुशी हो रही है, इस साल हमारे नंदुरबार जिले में पक्षी गणना का, चिमनी गणना का कार्यक्रम हमारी यहाँ की कलेक्टर साहिबा ने हमारे लिए घोषित किया था। मतलब ये कितना इम्पोर्टेंस है, गवर्नमेंट भी अभी इसी चीजों पे जोर दे रही है। मैं ज्यादा उनका परिचय न देते हुए शिल्पा जी को आमंत्रित करता हूँ कि वे अपना यहाँ पे हमारे वेबिनार और ताकि नदी को जाने वेबिनार में अपना पक्ष रखें। भारत में शिल्पा धन्यवाद डॉक्टर एच एम जी। पाटिल सर। मैं ज्यादा वक्त न लेते हुए शिल्पा मैम से रिक्वेस्ट करता हूँ कि वो अपना आज का मार्गदर्शन शुरू करें। हाँ, मैं हमारे पूरे टीम के तरफ से आपका फिर से एक बार स्वागत करता हूँ। बहुत बहुत थँक्यू. म्हटलं उपस्थिती खूप कमी आहे का? कोणीच नाही दिसत. 2च जण आहे तुम्ही. काही प्रॉब्लेम नाही, हे सगळं फेसबुक लाईव्ह सुरू आहे आणि काही काही लोक थोडे उशिरा जॉईन होतात, ते इन ट्रॅव्हलिंग असतात म्हणजे आहे त्याच्यामुळे. अजून, म्हणजे हो. बाकीचे लोक पण इथे मला 2च दिसतायत म्हणून विचारलं मी. हा, नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही आणि आम्ही युट्यूबला पण ते टाकत असतो, तर खूप सारे लोक नंतर अच्छा. येऊन बघतात. या. बरं. म्हणजे सुरू करायचं आता. हॅलो. हाँ ताई, ऐकू बहुत हा येतंय हा, माझं बोलणं? सुरू करेन. हा हा. बरेचसे लोक नंतर बघतात. बरं बरं. हा, ऑनलाईन फेसबुकला नंतर ते केव्हाही बघता येतं, युट्यूबला बघतात बरेचसे लोक. बरं. मला मीच दिसत नाहीये त्याच्यामुळे मला काही कळत नाहीये काय. हाँ, ठीक है. आपकी जो संस्था है उसका सब काम क्या है ये मेरे को अभी समझ में आया. मैंने सिर्फ सुना था, लेकिन इन लोगों ने अभी जो बताया तो वो सब समझ में आया कि बहुत बड़ा काम है आप लोगों का. और आप सभी जो टीम
टीम है और आपके सदस्य हैं, उनको सबको मेरा नमस्कार। और आज मैं पंछियों के बारे में आपको थोड़ी जानकारी देने वाली हूँ। आप तापी नदी के बारे में जागृति करना या नदी के बारे में अपना जो क्या बोलते हैं, नदी का जो योगदान है अपने लिए, उसके बारे में आप जो आदर रखते हैं और जो काम करते हैं, तो ये जो मेरा सब्जेक्ट है पक्षी, तो ये भी उसी से रिलेटेड है। क्योंकि जहाँ पे जंगल है, जहाँ पे झाड़ी है, जहाँ पे घास है, वहीं पे पंछी ज्यादा दिखते हैं। और ये सब जो हरा भरा जो वसुंधरा जो है, वो सिर्फ नदी की देन है। वो तापी हो, गंगा हो, यमुना हो या और कोई हो, तो वो नदी की देन है कि यहाँ हरियाली ज्यादा है, वहां पे पंछी या कोई भी जीव जंतु जो है ज्यादा पनपते हैं, फूलते फलते हैं। तो और हम पूरे विश्व का ख्याल करेंगे तो आ, हर नदी के किनारे ही मानवीय संस्कृति जो है वो फूली फली है। तो नदी का महत्व तो है। तो वो नदी के भरोसे जो जीव जंतु बढ़ते हैं, उसमें से एक है पंछी। उनका भी योगदान अपने खेती के लिए बहुत बड़ा है। यानी एनवायरमेंट की हम बात करेंगे, पर्यावरण की, तो उनमें पंछियों का योगदान बहुत ज्यादा है। क्योंकि कीड़े मकोड़े खा के वो जो कीड़ों पे और अपने क्या बोलते हैं उसको, फसल की जो बचाव करते हैं, उसमें पंछियों का बहुत बड़ा अ, हाथ है। तो हम पंछियों के बारे में बहुत सुनते हैं, पढ़ते हैं, लेकिन अब मैं 12 साल से ये क्षेत्र में काम कर रही हूँ, तो मुझे ऐसा लगता है कि अ, हम सिर्फ पढ़ते हैं और देखते हैं, लेकिन उनके बारे में जानकारी बहुत कम होती है। हमने भी जब पंछियों को देखना यानी बर्ड वॉचिंग शुरू किया था, तो हमें भी पंछियों के नाम मालूम नहीं थे। ये हरा पंछी है, ये काला है, ये पीला है, ये नीला है, ऐसा हम बता सकते थे, लेकिन उनके नाम पता नहीं थे। तो ऐसा क्यों हो रहा है? तो अपने आजू बाजू में अ, हम थोड़ा सोचे तो 30-40 पक्षी ऐसे हैं कि जाति के, कि वो पूरे साल में कभी ना कभी तो भी दिखते हैं। कोई है जो स्थलांतरी, जिसको माइग्रेटरी बोलते हैं, वो विंटर यानी ठंडी में दूसरे देश से अपने यहाँ आते हैं। और कुछ लोकल माइग्रेट करते हैं जो भारत में ही इधर से उधर जाते हैं। लेकिन हर एरिया में, हर राज्य में उसका जो इन्वायरमेंट है, वहाँ का वातावरण है, उसमें रहने वाले जो पंछी है, वो अपने आजू बाजू में हमेशा दिखते हैं। लेकिन हमको उसके बारे में जानकारी नहीं रहती कि उनके नाम क्या है, वो कैसे रहते हैं, उनके घरौंदे कैसे रहते हैं, वो क्या खाते हैं, क्या पीते हैं। तो और उसकी जानकारी हमें होनी चाहिए, इसलिए ये पीपीटी किया है। और इसका नाम है आपल्या परिसरातील पक्षी जगत। यानी अपने आजू बाजू में जो हमेशा दिखने वाले पंछी है, उनके बारे में आज बताने जा रही हूँ। ठीक है, नेक्स्ट बताओ सर। देखो ये चिड़िया है, ये तो सबको मालूम है। लेकिन चिड़िया जब देखते हैं, देखो इसमें दो दिख रहे हैं। इसमें से बाएं हाथ में जो है, एक है वो फीमेल है यानी मादी है, और ये है जो नर है। तो ये यहाँ पे एक बात ध्यान में रखना कि हर पंच गौरिया चिड़िया तो हर एक पंछी में ऐसा भेद नहीं रहता नर मादी का। कुछ पंछियों की जाति ऐसी है कि जिसमें नर और मादी अलग अलग दिखते हैं, उनके रंग रूप अलग रहते हैं। और बहुत से पंछी ऐसे हैं कि नर मादी पहचान में आते नहीं, वो एक जैसे रहते हैं। उनका आकार और उनकी चोंच, उनके पंख, उनके सब रंग सब एक जैसा होता है। लेकिन ये जो चिड़िया हम देखते हैं अपने आजू बाजू में, ये उसको मराठी में चिमणा बोलते हैं, और ये चिमड़ी है। तो उसको हाउस स्पैरो बोलते हैं। क्योंकि ये जहां जहां मानवी बस्ती है, घर है, उसके आजू बाजू में देखिए, जंगल में बहुत कम दिखती है। और जहाँ पे शहर गांव परिसर है, जहाँ पे लोगों का रहना है, उनके आजू बाजू में भी दिखती है। इसका खाने का तरीका ऐसे है कि ये फल फूल से ज्यादा ये जमीन पे उतर के क्या बोलते हैं उसको, अनाज खाती है। दाने रहते ना अनाज के, वो खाती है। तो इसलिए उसको इन्वायरमेंट ऐसा चाहिए कि खुली जगह, यानी मुनिया। और ये चिड़िया जो है, ये मुनिया फैमिली में आती है। और इनका सबका एक ही जैसा है, इनकी आदत है कि वो जमीन पे उतर के या
शेती में वो जो धान आपलं क्या बोलते शेतामध्ये जे धान्य उभं असतं त्याच्या कणसांवर बसून ते दाणे खातात किंवा जमिनीवर उतरून टिपतात. तो त्यांच्यासाठी हर पंछी की जो शरीर रचना रहती है वो उसके खाने के पीने के उसके हिसाब से रहती है उसकी। अब इसकी चोंच जो रहती है वो दाना फोड़ने में बहुत मजबूत रहती है, और ये छोटी है इसलिए इसको बहुत छोटी जगह लगती है घरौंदा बनाने के लिए। तो पहले ऐसे कौल वगैरह रहते थे घर पे, छप्पर जो रहते थे वहां पे वो करते थे, लेकिन आजकल सीमेंट के सब घर बन गए, तो ये खुली जगह में जहाँ पे नल होते हैं वहां पे ये घरौंदा बनाती है, या अपना इलेक्ट्रिक वायर की वो जो पोल रहते हैं वहां डिप्पी रहती है उसमें भी बनाती है। और ये साल में 2 बार उसका प्रजनन होता है। ये मादी और नर अलग अलग दिखते हैं, यानी आप जब चिड़िया देखेंगे तो आप ध्यान से देखो कि मादी और नर उसमें अलग अलग दिखते हैं। नेक्स्ट, ये देखो, अब ये पुराने घर नहीं रहे। पुरा पहले घर में वो फोटो लटकते थे, उसके पीछे वो घरौंदा बनाते थे, लेकिन अब वो नहीं है, सीमेंट के सब घर बन गए हैं। तो देखो उन्होंने कैसी क्या बोलते हैं उसमें आइडिया निकाली है कि कहाँ पे घर बनाया, देखो उसमें। और ये इसका वैशिष्ट्य और ये है कि ये नर और मादी दोनों मिलके घर बनाते हैं, दोनों मिलके अपने बच्चों को खिलाते हैं। आगे, नेक्स्ट, ये देखो, ये बी ईटर नाम की एक पक्षी की जात है। उसमें जो ये है इसको ग्रीन बी ईटर बोलते हैं। बी यानी मधुमक्खी, तो उसका प्रमुख अन्न जो है वो मधुमक्खी है, और वो खाता है इसलिए इसको बी ईटर बोलते हैं। और 4-5 प्रकार के बी ईटर है, उसमें से ये ग्रीन कलर का है, हरे रंग का, इसलिए इसको ग्रीन बी ईटर कहते हैं। और इसको हिंदी में पतरिंगा पतरिंगा बोलते हैं, और मराठी में वेडा राघो। ये पंछियों का नाम जो रहता है ना, ये उनके रंग से, उनका आकार और उनकी जो बिहेवियर रहता है उस पे भी डिपेंड रहता है। अब इसको इंग्लिश में तो ग्रीन बी ईटर बोलते हैं, मराठी में वेड़ा राघु इसलिए बोलते हैं कि ये उड़ते उड़ते जो कीड़े रहते हैं हवा में वो पकड़ के खाता है। इसलिए वो जैसा अपने को क्या बोलते हैं, वो कीड़ा दिखता नहीं है लेकिन उसको दिखता है, तो अपने को लगता है कि भाई ये अब दाएं और जाएगा तो वो बाएं और मुड़ जाता है। तो मराठी में उसको बोलता है वेड़ा, यानी इसका कोई भरोसा नहीं, कभी इधर जाता कभी उधर जाता, तो इसका वर्तन वैसा है, इसलिए उसको मराठी में वेड़ा राघू बोलते हैं। और इंग्लिश में उसको हरे रंग का बीटर है ये, इसलिए इसको ग्रीन बीटर बोलते हैं। और ये जो है ये घरौंदा ऐसा करता है, ये दोनों एक जैसे दिखते हैं नॉर्मली, कोई फर्क नहीं रहता। और ये जो दीवार रहती ना नदी किनारे तालाब किनारे, जो नरम मट्टी की दीवार रहती, तो उसमें क्या बोलते बिल बनाता है, और वो बिल के अंदर 2-3 फुट अंदर बिल रहता है, और उसके अंदर छोटा सा चेम्बर रहता है, यानी छोटी सी रूम करता है वो, और वहां पे वो अंडी देता है। नेक्स्ट, देखो यहाँ पे आपको ये नदी के किनारे जो नरम नरम मिट्टी रहती पीले रंग की, पीली काली कोई भी हो सकती है, तो उसमें ऐसे वो बोगदा जैसा रहता ना वैसा बनाता है, बिल बनाता है जैसा चूहा बनाता है, और उसके अंदर चेम्बर रहता है, उसमें वो अंडी डालता है। नेक्स्ट, यानी अभी जो आपने पंछी देखा वेड़ा रघु, तो आप नदी का स्टडी करते हैं आपकी संस्था, तो देखो जहाँ पे नदी तालाब है वहां पे वो नदी का प्रवाह जो है वो मिट्टी, या उसको हम मराठी में गाड़ बोलते हैं, वो बहता रहता है पानी के साथ। तो वो उसके बाद वहां की जमीन नीचे नीचे जाती है, और ये ऊपर का जो हिस्सा है वो ओपन हो जाता है, खुला रह जाता है, और वो नरम रहता है, इसलिए वहां पे वो बना सकता है। ठीक है, ये है बुलबुल। इसका परिचय तो सबको होगा, इसको क्या बोलते हैं, गाना गाणारा पक्षी मराठी में बोलते
बोलते उसको, बुलबुल यानी गाता है ये पंछी। तो अनेक तरह के बुलबुल है, उसमें से ये जो रेड वेंटेड बुलबुल है, वेंट यानी उसका जो पार्श्व मॅडम भाग है वो रेड रहता है। मॅडम एकच हाँ। मिनिट थांबवतो, तुम्ही मराठीत बोललं तरी हो चालेल, हो, कोणी आलं हिंदीवालं तर मी चालेल. तुम्हाला सांगतो या. बर. तर हा लालबुड्या याला म्हणतो आपण मराठीमध्ये, आणि इंग्लिशमध्ये याला रेड वेंटेड बुलबुल म्हणतात. बुलबुलचे 2-3 प्रकार आहे, पण आमच्याकडे इकडे 2 प्रकार दिसतात, पांढरे भुवईचा आणि हा. पण हा कॉमन आहे. हा सगळीकडे तुम्हाला पूर्ण भारतभर हा दिसेल आहे, उंच ठिकाण सोडून, उंच पर्वतीय प्रदेश जे आहे ते सोडून बाकी सगळीकडे तुम्हाला हा बुलबुल दिसेल आहे. आणि हा आपल्या घराच्या आसपास असतो. हा किडे पण खातो, अन्न पण खातो, सर्व भक्षी येतो. आणि याचा वेंट लाल असतं म्हणून पार्श्वभाग, म्हणून याला रेड वेंटेड बुलबुल म्हणतात. याच्यामध्ये नर मादी वेगळे ओळखायला येत नाहीत. नेक्स्ट. हा पोपट आहे, हा आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे. याच्यावर खूप लहानपणापासून आपण गाणी ऐकलेली आहे, शाळेय वयापासून तर मोठे होईपर्यंत. तर हा जो पोपट आहे, आपल्याकडे 3-4 प्रकारचे पोपट दिसतात. त्याच्यातला हा किर पोपट आहे, रोज रिंग पॅराकिट. याच्या गळ्याभोवती गुलाबी रंगाची छोटीशी रिंग असते गळ्याला, म्हणून याला रोज रिंग पॅराकिट म्हणतात. याच्या मादीमध्ये ती फिकट असते किंवा नसते, त्याच्यामुळे तुम्ही निरखून पाहिलं तर नर मादी वेगळे तुम्हाला ओळखायला येतील. पण इन जनरल तुम्ही पाहिलं तर ते सगळे सारखेच दिसतात. आता या पॅराकिटचं वैशिष्ट्य असं आहे की हा पिकाचं खूप नुकसान करतो, म्हणजे फळबागा विशेषतः, की तो निम्म खातो आणि निम्म फेकून देतो. त्याच्यामुळे हा जेव्हा याचे थवे जेव्हा येतात तेव्हा शेतीचं खूप नुकसान करतात. कारण किड्यांच्या ऐवजी हा फळं खातो, धान्य खातो आणि सांडल्यावण खूप करतो, म्हणजे वेस्ट खूप घालवतो त्याच्यामध्ये. तर नुकसान करणारा आहे हा. पण तरी सुद्धा हा पक्षी सगळ्यांना आवडतो, कारण याला बोलणं शिकवलं की हा बोलतो. आपण आपल्या दंतकथांमध्ये सुद्धा पोपटाची गोष्ट आहे की त्याला जसं बोलणं शिकवलं तसं तो बोलतो आणि तो संदेश आपल्या मालकाला देतो. तर त्या जातीतला हा पोपट आहे. याचं वैशिष्ट्य असं आहे की हा नैसर्गिक ढोलीमध्ये घरटं करतो. हा काटक्या गोळा करून झाडाच्या फांदीवर घरटं बांधत नाही, तर रेडीमेड जे ढोली असते नैसर्गिक बनलेली झाडाला, त्याच्यामध्ये त्या ढोलीमध्ये हा घरटं करतो आणि तिथे अंडी देऊन यांची जोडी जमते तिथे. आणि हा सगळीकडे आढळतो. आणि हा एकटा नाही राहत, हा सहसा थव्यानी 2-3 जण तरी थव्यानी एकत्र असतो. याचा 25चा, काही काही ठिकाणी 100-200चा सुद्धा यांचा थवा दिसतो. नेक्स्ट. हे बघा पोपटाचं घरटं. असं जे साधारण वठलेली वृक्ष किंवा वयाने मोठी जी वृक्ष असतात त्यांना अशा ढोल्या असतात आणि त्याच्यामध्ये हे अंडी घालतात. त्यांना स्वतःच्या चोचीनी झाडाला पोखरून भोक पाडून त्यांना करता येत नाही, तेवढी ताकद त्यांच्या चोचीची नसते. त्याच्यामुळे त्या रेडीमेड जिथे जिथे त्यांना आपण झाडातच करतात, ते इतर ठिकाणी करत नाही. जसं आता चिमणीला कौलारू घरं राहिली नाही तर तिने वेगळा पर्याय शोधला की तिने त्या पाईप मध्ये घरटं केलं, कुठे इलेक्ट्रिकच्या खांब्यावर केलं, पण हा डोलीतच करतो. नेक्स्ट. हा कोतवाल आहे, याला ब्लॅक ड्रोंगो म्हणतात. ड्रोंगोचे 2-3 प्रकार आहेत, त्याच्यातला हा पूर्ण काळ्या रंगाचा असतो म्हणून याला ब्लॅक ड्रोंगो म्हणतात. आणि बाकीचे पण ड्रोंगो काळेच असतात, पण त्याच्यात थोडे थोडे फीचर मध्ये फरक असतो. आता हा ड्रोंगो तुम्हाला जेव्हा दिसेल तेव्हा तुम्ही जर त्याच्याकडे बारकाईने पाहिलं तर त्याच्या चोचीच्या तिथे, ज्याला आपण जिवणी म्हणतो, तिथे असे बारीक तांदुळासारखी एक छोटी पांढरी खूण असते. त्याच्यामुळे हा ब्लॅक ड्रोंगो लवकर ओळखायला येतो वेगळा. याला मराठीमध्ये कोतवाल म्हणतात. ते याच्यासाठी म्हणतात की हा जो पक्षी आहे हा खूप अग्रेसिव्ह असतो, म्हणजे घाबरत नाही कोणाला. तर जेव्हा मोठे शिकारी पक्षी यांची अंडी खायला किंवा पिल्लं खायला येतात तेव्हा हा शिकरा किंवा घार आली असेल तर तिच्या मागे यांची जोडी किंवा यांचा थवा असेल तर तो त्या मागे लागतो त्या शत्रू पक्षाच्या आणि त्याला पळवून लावतो. त्याच्यामुळे त्याच्या घरट्याचं ना अंड्यांचं रक्षण होतं. त्याच्यामुळे काय होतं की हा जिथे असतो
त्या ठिकाणी बाकीचे जे छोटी पक्षी आहेत की ज्यांना वेगाने उडता येत नाही, ज्यांचे पंख बळकट नाही, ज्यांच्याजवळ चोच नाही आहे प्रतिकार करायला, असे छोटे पक्षी जे ते हा जिथे घरटं बांधतो त्याच्या आजूबाजूला घरटं बांधतात. कारण हा याची अंडी वाचवण्यासाठी जेव्हा शिकरा आणि घारी सारख्या पक्ष्यांना उडवून लावतो तेव्हा ऑटोमॅटिक त्यांच्याही घरट्यांचं रक्षण होत असतं. तर साधारण ब्रिटिश काळामध्ये असा जो गावचा रक्षण करणारा जो असायचा त्याला कोतवालकी म्हणायचे. कोतवालकी दिली बा, कोतवाल रक्षण करणारा, म्हणून याला मराठीमध्ये कोतवाल म्हणतात. नेक्स्ट. आता या पक्षाबद्दल आपण खूप गाणी पण ऐकली आहेत आणि याच्याबद्दल कविता पण आहे आणि खूप काव्य केलं जातं याच्यावर. हा कोकिळ पक्षी आहे. याच्यामध्ये डाव्या हाताला जो आहे पूर्ण टोटली काळा तो नर आहे आणि बाजूची जी आहे तिच्या अंगावर पट्टे किंवा ठिपके आहेत, स्पॉट्स आहेत असे, ती मादी आहे. आणि कुहू कुहू आवाज जो करतो तो हा नर करतो. आपण नेहमी कोकिळ गाते म्हणतो, तर ती मादी गात नाही, मादी नुसती ओरडते. हा गाणं नाहीच आहे. शास्त्रीय दृष्ट्या तुम्ही पक्ष्यांचा अभ्यास जेव्हा आम्ही करतो तेव्हा आमच्या शास्त्रानुसार कुहू कुहू याला गाणं म्हणत नाहीत. वेगवेगळ्या नोट्स पक्षी जे देतात, वेगवेगळ्या प्रकारच्या लकेरी जे काढतात, ताना मारतात, त्यांना गाणं, त्यांचं ते सॉन्ग म्हणतात, बर्ड सॉन्ग. हा बर्ड सॉन्ग नाहीये. हा नुसता कुहू कुहू ओरडतो फक्त की मी इथे आहे आणि मादीला कॉल करणं, याच्यासाठी तो आवाज असतो आणि तो नराचा आवाज असतो. पण आपण त्याचं कोकिळा असं नामकरण केलेलं आहे आणि लता मंगेशकरला सुद्धा आपण पदवी दिली आहे गाणं कोकिळा. कोकिळा गात नाही, नर गातो कोकिळ. तर आता याच्या पुढे तुम्ही जेव्हा कोणी तुम्हाला सांगाल तर ही माहिती लक्षात ठेवा की नर कोकिळ जर तो कुहू कुहू आवाज करतो. आणि हा जो पक्षी आहे याचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे, याचे नर मादी वेगळे दिसतात आणि हा पक्षी घरटं बांधत नाही, कधीच स्वतःचं घरटं बांधत नाही, ना झाडावर बांधत ना ढोलीत बांधत. तर याचं वैशिष्ट्य असं आहे की याला हा परजीवी पक्षी आहे. म्हणजे हा दुसऱ्याच्या घरट्यात अंड घालतो. ज्या पक्षाच्या घरट्यात अंड घालतो त्या जातीचे पक्षाचे जे नर मादी आहेत ते त्याच्या अंड्यांना उबवतात. अंड्यातनं पिल्लू बाहेर आल्यावर आपल्या पिल्लाबरोबर ते त्याच्या पिल्लालाही खायला घालतात, प्यायला घालतात, उडायला शिकवतात आणि मोठं झाल्यावर ते पिल्लू आपल्या आई वडिलांकडे निघून जातं. पण बाल संगोपन ज्याला आपण म्हणतो ते सगळं तो दुसरा पक्षी करतो. तर तो कोण आहे? तर कावळा. हा कोकिळ पक्षी जो आहे हा नेहमी कावळ्याच्या घरट्यात अंडी घालतो. त्याच्यामुळे कावळ्याची वीण, ज्याला आपण प्रजनन काळ म्हणतो, तर तो ब्रीडिंग सीझन तो दोघांचा एकच असतो. जेव्हा कावळं घरटं बांधतो तेव्हा हा कोकिळ पक्षी लक्ष ठेवतो आणि नर जो कोकिळ आहे तो कावळ्याला घरट्यापासून दूर नेतो चिडवून. कावळा त्याला हाकलायला गेल्यानंतर ही जी कोकिळ मादी असते ही कावळ्याच्या घरट्यात जाऊन अंड घालते आणि मग उडून जाते. मग कावळ्याला वाटतं हे अंडी दिसायला एकसारखी असतात त्यांची, त्याच्यामुळे कावळं ते पण अंड उगवतो आणि त्या पिल्लाला मोठेपणी भरवतो आणि मग ते पिल्लू उडून जातं. तर हा पक्षी घरटं करत नाही. नेक्स्ट. हा गाणारा पक्षी आहे, कोकिळ गाणारा पक्षी नाही, हा पक्षी गाणारा, याला म्हणतात दयाळ. दया नावाचे 2-3 पक्षी आहेत. त्याच्यातला हा जो आहे हा ओरिएंटल मॅकपाई रॉबिन आहे. याची नर आणि मादी वेगळी दिसते. मादी जी असते तिचा गळा थोडासा फेडेड असतो आणि नर जो असतो तो चकचकीत काळा असतो, त्याला ग्लेज असते त्याच्या अंगाला आणि त्याचा जो व्हाईट पट्टा असतो तो जरा ब्रॉड असतो. तर हे दोघंही गातात. जेव्हा यांचा ब्रीडिंग सीझन येतो तेव्हा हा झाडाच्या शेंड्यावर बसून खूप जसं एखादा गायक जेव्हा ताना मारतो किंवा लकेरी सोडतो हवेमध्ये, आपण सुद्धा असं गुणगुणतो ना, तसा अतिशय वेगवेगळे आवाज काढतो, खूप वेगळे वेगळे आवाज काढतो की आपल्यालाच कळणार नाही की काल ज्या पक्षाने आवाज काढला आज वेगळाच आवाज येतोय. आपल्याला असं वाटतं अरे हा वेगळा काहीतरी पक्षी आहे, पण बघायला जावं तर तो हा रॉबिनच असतो, दयाळ पक्षी. आणि हा खूप सुंदर गातो. हा छोटी छोटी अंडी घालतो आणि उंचावर नाही बांधत, घरटं छोट्या झुडपात किंवा जमिनीवर दगडाच्या तिथे खाली बांधतो. नेक्स्ट. हा भारद्वाज. याला ग्रेटर कोकुल म्हणतात आणि भारद्वाजला हिंदीमध्ये मला वाटतं महोक म्हणतात, महोक. आणि असं समजतात की याचं दर्शन आहे काय म्हणतात त्याला शुभ असतं. पण असं काही नसतं. प्रत्येक प्राणी आणि पक्षी हा शुभच असतो.
तो त्याचं त्याचं काम करत असतो. तुम्ही तुमच्या भावना, तुमच्या वेदना किंवा तुमच्या प्रथा आहेत त्याला तुम्ही त्याच्यावर लादता. तर हा भारद्वाज सगळी हा साधारण थवानी राहत नाही, हा जोडीनी राहतो ब्रीडिंग सीझन मध्ये. इतर वेळेला तो एकटा एकटा फिरत असतो. आणि हा सर्वभक्षी आहे, हा सर्वभक्षी आहे पक्षी. हा दुसऱ्याच्या पक्ष्याच्या घरट्यात शिरून त्याची अंडी पण खातो, पिल्ल पण खातो, गांडूळ पण खातो, बेडूक पण खातो, साप पण खातो, सगळं खातो. असा हा सर्वभक्षी हा भारद्वाज, ज्याला चंभार कावळा पण म्हणतात. नेक्स्ट. आता बघ आपल्याकडे डव किंवा ज्याला पिजन म्हणतो आपण, असे 2-3 प्रकार आपल्याकडे दिसतात. आमच्या जळगावला तर 6 प्रकारचे दिसतात. तर त्याच्यातला हा जो आहे डाव्या हाताचा हा पारवा, किंवा ज्याला आपण ग्रामीण आपल्या आपल्या बोली भाषेत कबूतर म्हणतो, की याचे थवे सगळीकडे असतात. आणि हल्ली याच्याबद्दल तक्रार यायला लागली की तुम्ही त्याला खायला प्यायला खूप ठेवता, त्याच्यामुळे त्यांचे 100-200च्या संख्येने ते खायला येतात. आणि त्यांची जी विष्ठा असते त्याच्यामुळे दम्याचा आजार बळावतो, ज्यांना दमा असेल त्यांना. तर अशा वेळेला अनेक लोकांनी आता आवाहन केलेलं की या पक्ष्यांना तुम्ही खायला देऊ नका, कारण त्यांच्याबरोबर रोग येतो. त्यांचं शीट खूप प्रदूषण करते. पण हा सर्वीकडे असतो आणि जिथे जिथे हा जंगलात सहसा दिसत नाही. मानवी वस्ती आहे, मोठे मोठे टावर असतात, मोठी घरांच्या गॅलरी असतात, तिथे हा घरट करतो. हे नर मादी जवळजवळ सारखे असतात. थोडा नर जो असतो तो आकाराने मोठा असतो. हा बाजूचा जो आहे तो लाफिंग डव आहे, त्याला गुलाबी पारवा कबूतर पण म्हणतात आणि त्याला होला म्हणतात. हा गुलाबी रंगाचा असतो, आकाराने छोटा असतो. हे पण नर मादी सारखे दिसतात. आणि हा यांचे आवाज वेगळे वेगळे असतात. तुम्ही जर नीट ऐकलेत तुम्हाला आवाजातला फरक दिसेल. नेक्स्ट. आणि कबुतराला शांततेचं प्रतीक म्हटलेलं आहे. पूर्वी संदेश वहनासाठी या कबुतराचा वापर व्हायचा. म्हणजे त्यांना ट्रेनिंग देऊन ते चिठ्ठी किंवा निरोप जे ते इकडनं तिकडे पोहोचवायचे. जेव्हा टेलिफोन नव्हते किंवा कम्युनिकेशनची ही जी आपली आता बिनतारी साधनं आहेत तशी जेव्हा नव्हती, किंवा तारेची पण नव्हती, तेव्हा हे संदेश वहनाचं म्हणजे युद्ध वार्ता असेल किंवा काही मेसेज असेल तर ते तेव्हा या कबुतराचा वापर करायचे. नंतर ते बंद झालं. पण एक शांतीचं प्रतीक म्हणून, शांतता हवी असेल तर पांढरी कबुतर आकाशात सोडतात, म्हणून याला शांतीदूत पण म्हणतात कबुतराला. नेक्स्ट. आता बघा हे जे तुम्हाला 2 दिसतात या स्टारलिंग फॅमिली आहे ही. यांचं कुळ जे आहे पक्षाचं ते स्टारलिंग आहे, म्हणजे मैना. इकडची जी आहे ती मराठीत त्याला आम्ही साळुंखी म्हणतो, हिंदीत मैना म्हणतात. आणि इकडची जी आहे ती भांगपाडी मैना आहे किंवा ब्राह्मणी मैना म्हणतात तिला. तिच्या बघा केसावर असं छान भांग पाडून मागे केस सोडल्यासारखा काळा तुरा आहे. आणि इकडची जी साळुंखी आहे ही पिवळ्या पिवळ्या चोचीची. ही पण भारतामध्ये सगळ्यात जास्त सगळीकडे जे पक्षी दिसतात त्याच्यातला हा मैना आहे. जसा बुलबुल दिसतो तसा हा मैना आहे. आणि ही जी स्टारलिंग आहे इकडची काटेसावरच्या फुलांवर बसली आहे ही ब्राह्मणी मैना आहे. हे खूप कचकत कचकत आवाज करतात. ब्राह्मणी मैना संख्येने आपल्याकडे कमी असतात, पण या मैना भरपूर दिसतात. आणि स्टारलिंग फॅमिलीतले दोघी पण घरटी करतात. नर मादी एकसारखे असतात त्यांचे. नेक्स्ट. आता मगाशी जो आपण पाहिला तो दयाळ वेगळा होता आणि हा दयाळ वेगळा. हा इंडियन रॉबिन आहे. हा पण गातो. याच्यातला नर जास्ती वेळ गातो. इकडचा जो ब्लॅक आहे एकदम असा वेल्वेट मेटलिक चमकतोय, हा नर आहे. आणि ही बाजूची जी आहे तपकिरी रंगाची ही मादी आहे. दोघांचे बूड जे आहे, वेंट जे आहे ते रेडिश असतं, तपकिरी रेडिश. तर एक पक्षी आहे ब्राऊन रॉकचॅट, तो यांच्यासारखाच असतो मादीसारखा, पण त्याचं बूड लाल नसतं, त्याच्यामुळे तो वेगळा ओळखायला येतो आणि मादी वेगळी ओळखायला येते. हे जमिनीवर घरट करतात दगडाच्या खाली किंवा आणि छोटी छोटी अंडी घालतात. हे दोन्ही पक्षी गाणारे आहेत आणि हे सगळीकडे दिसतात. नेक्स्ट. आता या टिटवे आहेत दोन्ही. इकडची लालवाली आहे हिला रेड वॅटल लॅपिंग म्हणतात आणि इकडची आहे ती येलो वॅटल लॅपिंग. वॅटल म्हणजे थोडासा मांसल असा त्यांच्या चोचीच्या तिथे जे आहे ना त्याच्या नाकापाशी बघा लाल लाल मांसाच्या गाठी आहेत, पीस नाही येते.
असं थोडंसं जसं आपल्याला मस येतो ना, तसं तिथे लाल रंगाचं असतं ते मांसल भाग. याला पिवळ्या रंगाचं आहे. दोघंही टिटव्याच आहेत, पण त्या वेगळ्या ओळखायला येतात. आणि ही जी पिवळी टिटवी आहे ही कमी दिसते. खूप मोठ्या म्हणजे परिसरामध्ये एक दोन किंवा तीन किंवा यांचा थवा असेल तर एखाद दुसरा दिसतो, पण ही टिटवी जी आहे रेड रॅटल, ही सगळीकडे दिसते. जिथे जिथे नदी नाले असतील आहे, विशेषतः गटारी असतील आहे, पाण्याच्या ठिकाणी ही तुम्हाला दिसेल आहे आणि शेतांमध्ये दिसेल आहे. हा पक्ष्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा झाडावर कधीच बसत नाही. ही जी टिटवी आहे ही नेहमी जमिनीवरच असते. झाडावर बसून फांदी पकडण्याचं जे पंजांची रचना असते ती तिची नसते. त्याच्यामुळे ती नेहमी जमिनीवरच चालते आणि जमिनीवरच अंडी घालते. जमिनीवर छोटासा खड्डा करते आणि त्याच्यामध्ये अंडी घालते. या टिटवी बद्दल अनेक गैरसमज आहे की ही जेव्हा ओरडते तेव्हा समथिंग इज रॉंग, म्हणजे काहीतरी अपशकुन आहे, काहीतरी वाईट घटना घडणार आहे, अशा अर्थाचा तिचा अलार्म आहे असं आपण समजतो. पण तसं नसतं. तिला जेव्हा ओरडायचं तेव्हा ती ओरडते. योगायोगाने तेव्हा काहीतरी घटना आपल्या घरात घडते म्हणून आपण तो त्याच्याशी संबंध जोडतो, पण त्या पक्ष्यांचा आणि त्याचा संबंध नसतो. साधारण गावाच्या बाहेर या शेतांमध्ये नाल्याच्या काठी दिसतात. आणि हिची जी वीण असते ती ऐन उन्हाळ्यामध्ये असते, साधारण एप्रिल मे महिन्यामध्ये जून पर्यंत. तेव्हा इतका प्रचंड उन्हाळा असतो आणि जमीन तापलेली असते. त्यावेळेला हा पक्षी तलावामध्ये किंवा नदीमध्ये किंवा जिथे कुठे पाणी असेल तिथे जाऊन पाण्यामध्ये बसतो, आपलं पोट ओलं करतो आणि नंतर जाऊन पुन्हा अंड्यांवर किंवा पिल्लांवर बसतो की जेणेकरून त्यांना टेम्परेचर त्यांचं नॉर्मल होईल आणि त्याला बाहेरच्या टेम्परेचरचा उन्हाचा त्रास होणार नाही. नेक्स्ट. ही बघा त्याची जमिनीवर ही अंडी आहेत आणि ती पटकन दिसत नाही जमिनीच्या रंगाची असल्यामुळे. आणि म्हणून जेव्हा तुम्ही मोकळ्या शेतामध्ये चालता आणि तिथे टिटवी असते ती खूप जोराने ओरडते आणि आपल्या डोक्यावर गिरटे घालायला लागते की समजावं की तिथे तिची कुठेतरी जवळपास अंडी आहेत. किंवा शेतामध्ये कुत्री घुसली तर त्यांना ती हाकलते, तेव्हा समजावं की तिची तिथे अंडी असणार. नेक्स्ट. हे दोन वेगळे वेगळे पक्षी आहेत. इकडचा जो आहे डाव्या हाताचा तो आहे ऍशिप्रिनिया, ज्याला मराठीत राखी वटवट्या म्हणतात. हिंदीमध्ये पिटपिटा किंवा चिरकुल, पिटपिटा किंवा चिरकुल म्हणतात हिंदीमध्ये. आणि हा बाजूचा जो आहे तो शिंपी मराठीत, आणि हिंदीमध्ये त्याला दर्जी म्हणतात. आता या दोन्ही पक्ष्यांचं वैशिष्ट्य असं आहे की हे सतत ओरडतात म्हणून याला वटवट्या म्हणतात. आणि तो ओरडण्याचं कारण की तो छोटा असतो ताकदीने, त्याच्यामुळे तो आवाज करून सांगत असतो की मी इथे आहे, ही टेरिटरी, हे क्षेत्र माझं आहे, इथे दुसरं कोणी येऊ नका, मी इथे आहे बा. आणि हा जो शिंपी आहे याला शिंपी याच्यासाठी म्हणतात की दर्जी जसा कपडे शिवताना दोन कपडे एकमेकांना जोडताना टाके घालतो, तसा हे दोन्ही पक्षी झाडाची दोन्ही पानं जवळ आणतात आणि ती गवताच्या किंवा शिरा आणतात पानाच्या तोडून आणि त्यांनी ते शिवतात, दर्जी जसा टाके घालतो तसा. आणि मग त्याच्यामध्ये मऊ गादी तयार करतात अंड्या आणि पिल्लांसाठी, कापूस गवत असं, आणि मग त्याच्यात अंडी घालतात. नेक्स्ट. म्हणजे त्याच्यात घरटं दिसेल. नेक्स्ट. ते पाहे असं जसं शिंपी शिवतो ना तसे पण टाके घातलेले आहेत आणि त्याची जी पानांच्या ज्या शिरा असतात त्याच्यातल्या रेषा त्यांनी तो शिवतो ते दोन्ही पानं आणि आतमध्ये मग घरट करतो त्याच्यामध्ये. नेक्स्ट. याला काय म्हणतात बरं, कठफोडा, हिंदीमध्ये कठफोडा. म्हणजे झाडाला हा भोग पाडतो. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की पोपट जे आहे ते ढोली, रेडीमेड ढोली असते झाडांमधली, नैसर्गिक नॅचरल ढोली, त्याच्यामध्ये अंडी घालतात. हा जो पक्षी आहे हा स्वतःच्या चोचीने, इतकी बळकट चोच असते त्याची की त्या चोचीनी तो भोग पाडतो झाडाच्या फांदीला आणि त्याच्यामध्ये मग घरट करतो, आतमध्ये बोगदा करतो छोटासा आणि मग त्याच्यामध्ये ते अंड म्हणजे घरट करतो तो. दुसरं असं की हा क्लाइंब, जसं आपण गिर्यारोहक कसे क्लाइंब करतात ना,
तसं त्याच्या पायाची रचना असते, समोर 2 बोटं आणि मागे 1 बोट, आणि त्यांनी तो असं झाडामध्ये असं रुतवतो आणि वर 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 चढतो, किंवा गोल गोल त्या फांदीला वळसा घालत वर वर जातो. डायरेक्ट असा सरळ कधी बसत नाही, तो नेहमी असाच बसलेला असतो. आणि असा का बसतो तो त्याच्या चोचीनी, तो त्याचं प्रमुख अन्न जे असतं ते झाडाची जी साल असते ना वाळलेली, ती तो उपटतो चोचीनी. आणि त्याच्या आतमध्ये किड्यांनी अंडी घातली असतात. जसं आपण बोटाने चाटतो तसं तो आपल्या जिभेने ते किडे चाटून आणि अंडी चाटून खाऊन घेतो. त्याच्यामुळे हा नॅचरल, काय म्हणतो त्याला, पेस्टिसाइड म्हणतो ना आपण, कीटकनाशक, तसं तो नैसर्गिक किडे झाडावरचे मारण्याचं खूप महत्वाचं काम करतो. म्हणून त्याला हा झाड ढोल करतो चोचीनी, म्हणून त्याला कटफोड्या म्हणतात. नेक्स्ट, आता याला पण कटफोड्या म्हणतात, पण हा त्याला आणखीन छोटा बसंता पण म्हणतात हिंदीमध्ये, छोटा बसंता. तर हा जो आहे हा पण हा जो आहे कटफोड्यासारखाच, हा पण याची चोच छोटी असली तरी खूप बळकट असते. हा पण झाडाला भोग पाडतो, टक 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 करतो, आणि ते भोग पाडून त्याच्या आतमध्ये घरटं करतो. यांच्यातले नर मादी वेगळे ओळखायला येत नाही. आणि हा जेव्हा ब्रीडिंग सीझन असतो तेव्हा टॉक टॉक असा आवाज करतो. तर पूर्वीच्या काळी जो बर्तन बनाने वाले रहते थे, तो बर्तन बनाने के वक्त जो हथौड़ा मारते थे, तो उसका जो आवाज आता था ना, टॉक टॉक टॉक, वैसी उसकी आवाज है. इसलिए मराठी में उसको तांबट बोलते हैं. तांबट यानी बर्तन, धातु के बर्तन बनाने वाले जो है उनको तांबट बोलते हैं. तो उसका नाम, उसके आवाज से उसको तांबट बोलते हैं. नेक्स्ट, आता हे दोन्ही किंगफिशर आहे, म्हणजे ज्याला आपण मच्छीमारी करतो, यांचं प्रमुख जे अन्न असतं, ये उनका जो प्रमुख अन्न खाना है वो फिश है, फिश. तो इसलिए ये नदी तालाब के किनारे हमेशा मिलेगा. लेकिन ये जो वाला है बडा वाला, ज्याला आपण पांढऱ्या छातीचा खंडा म्हणतो किंवा व्हाईट थ्रोटेड किंगफिशर, हा तुम्हाला शेतीच्या तिथे पण दिसेल, कारण हा शेती आपले पण किडे खातो. पण इकडचा जो छोटा खंडे आहे हा फक्त मासे खातो. हा दिवसभरात त्याच्या वजनाच्या 60% मासे त्याला लागतात. मेन फिशच आहे त्याचं अन्न. अगदी चुकून दुसरं काही खाल्लं तर खाल्लं, पण मेन फिशच, म्हणून त्याला फिशर म्हणतात, किंगफिशर. आणि किंगफिशर का म्हणतात, त्याचं वैशिष्ट्य असं आहे की तो सूर मारतो नदीमध्ये खाली. किंवा नाल्या जिथे मासे असतील, ज्या तलावामध्ये किंवा पाणथळ जागी, तिथे तो एकदम सूर मारतो, डायरेक्ट आतमध्ये जातो आणि आतमधला मासा पकडून बाहेर येतो. आणि बाहेर आल्यानंतर त्या माश्याला उलट खातो, म्हणजे तोंडाकडनं खातो, शेपटीकडनं खात नाही. कारण शेपटीकडनं खाल्लं तर त्याचे कल्ले जे असतात माशाचे, ते घशात अडकून तो पक्षी मरू शकतो. म्हणून तो त्याला असं हवेत झेलतो आणि त्याचं तोंड आपल्या चोचीत घेऊन मग तो मासाला गिळतो. आणि मासेमारी करण्यात तो पटाईत, म्हणून त्याला किंग म्हणतात, किंगफिशर. या पक्ष्याचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की याची जी चोच असते ती निमुळती असते, म्हणजे पुढच्या बाजूला अणुकुचीदार नाही, अशी थोडी वळलेली असते अशी. तर त्याच्यामुळे एक जो पक्षी निरीक्षक होता तो इंजिनियर होता. तर आपले जे बुलेट ट्रेनच्या इंजिनचं जे डिझाइन केलेलं है, बुलेट ट्रेन जो चलती है उसका जो इंजन का जो डिजाइन है आगे का, वो इसकी चोट जैसी है वैसा किया है, क्योंकि वो पानी में बिना रोक का अंदर जाता है, इसलिए एयर का जो प्रतिरोध होता है वो रोकने के लिए उन्होंने ये किंगफिशर की जो चोच है वैसा उसका इंजन का डिजाइन बनाया है. और ये दोनों पंछी जो है वो किंगफिशर है, ये बड़ा वाला, ये छोटा वाला. नेक्स्ट, और वो जो बड़ा वाला किंगफिशर है वो बी ईटर पक्षी जसा भिंतीमध्ये बोगदा करतो आणि घरटं बांधतो, तसा हा किंगफिशर पण अशा बोगद्यामध्येच अंडी घालतो. आता हे दोन आहे, हे नाचण आहेत. नाचणला काय म्हणतात, पावशा, चकदिल 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 म्हणतात याला हिंदीमध्ये.
दो है ये, व्हाइट ब्रोड फैंटेल एंड व्हाइट थ्रोटेड। तो ये व्हाइट थ्रोटेड है, इसका नाम अब चेंज हो गया है, उसको स्पॉट ब्रेस्टेड भी बोलते हैं। दो नाम है उसके, स्पॉट ब्रेस्टेड, उसके ब्रेस्ट पे छोटे छोटे स्पॉट रहते हैं इसलिए उसको स्पॉट ब्रेस्टेड। और इसकी जो आईब्रो है, ओब्रो, वो उसकी बहुत बड़ी है और व्हाइट कलर की आहे, ब्रॉड, म्हणजे पूर्ण पांढऱ्या रंगाची मोठी जाड पट्टी दिसते बघा, त्याच्यामुळे त्याचं व्हाईट ब्रोड नाव आहे। हे दोघंही साधारण आकाराने सारखेच असतात आणि झाडावर छोट्याशा कप, बाउल कसा असतो छोटासा आपला, आपण जिसमें दाल खाते हैं किंवा आईस्क्रीमचा बाउल, तसं तो बाउल छोटा असतो झाडाला। आणि त्या जी झाडासाठी जो तर गवत वापरतो किंवा पाला वापरतो घर तयार करायला, ते विस्कटू नये म्हणून तो त्याला वेब गुंडाळतो। हे मकडी का जाला राहतं ना, ते आणून तो त्याला बाजूला करतो, त्याच्यामुळे ते त्याचं घरटं बांधलेलं राहतं। आणि हा फुदकतो इकडनं तिकडे आणि सारखी अशी चार बोटाचा फॅन उघडल्यासारखी त्याची जी शेपटी असते ती सारखी अशी अशी करते, आणि म्हणून त्याला फॅनटेल म्हणतात। नेक्स्ट, हे बघा त्याचं असं घरटं आहे फॅनटेलचं, असं झाडाच्या दुबळक्यात, म्हणजे दोन फांद्या जिथून निघतात त्या दुबळक्यात घर बांधलेलं असतं आणि असं कपाचा आकार आहे। आणि त्या काड्या सुटू नये म्हणून त्यांनी त्याला त्या मकडी जाल्याचे त्याला असं काय म्हणतात कव्हर घातलंय बाजूनी, त्याच्यामुळे त्याच्या त्या विस्कटत नाही, बांधलेलं राहतं घरटं त्याचं। नेक्स्ट, ह्याला सुगरण पक्षी म्हणतात आणि इंग्लिशमध्ये त्याला बया विवर म्हणतात। हा जो इकडे आहे हा नर है, आणि वो पीला पीला दिख रहा है, तो ये उसका ब्रीडिंग सीजन में उसका जो प्लमेज है वो चेंज हो जाता है। इतर वेळेला तो चिमणी सारखा दिसतो, पण ब्रीडिंग सीझन मध्ये बया विवर हा जो पक्षी आहे सुगरण, हा वेगळा ओळखायला येतो लगेच, कारण तो पूर्ण हळदीसारखा पिवळा होऊन जातो। त्याचं डोकं आणि पाठ जशी काय वरून हळद टाकली इतका पिवळा असतो। आणि या पक्षाचं वैशिष्ट्य असं आहे की हा नर घरटं बांधतो, मादी घरटं बांधत नाही, नर घरटं बांधतो। आणि मादी येऊन चेक करते, तिला जर घर आवडलं ते तिचं, मराठीमध्ये एक कविता आहे, बहिणाबाई चौधरींची, झोका झाडाले टांगला, असं त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय। तर जसं झूला जैसा होता है ना, वैसा उसका घरटा जो है वो झूलता रहता है टहनी पे, पेड़ के। तर झाडावर हे इकडे तुम्हाला दिसेल की असं घरटं केलंय, ते मोठं होतं नंतर, आणि त्याला दोन चेंबर असतात, आतमध्ये जायला आणि बाहेर यायला, आणि त्याच्या आतमध्ये ते पिल्लू देतात। तर हा जो नर आहे हा घरटं बांधतो, आणि घरटं बांधल्यावर मादी येते, तिला पसंत पडलं तर ती हो म्हणते, नाहीतर तो घरटं तसंच अर्धवट टाकतो आणि दुसरं घरटं बांधतो। आणि मादीने ओके म्हटल्यानंतरच ते तिथे त्यांची जोडी जमते आणि तिथे त्यांचं प्रजनन होतं। नेक्स्ट, आता हे दोन्ही खाटीक आहेत। नाम से तो आपको पता चला होगा कि खाटीक किसको बोलते हैं। तर खाटकाच्या दुकानामध्ये, दुकान में जो जैसा वो बकरी या मेंढा टंगा हुआ रहता है ना, तर तसं हा जो पक्षी आहे हा, याचे पाय खूप बारीक आहेत आणि चोच पण बारीक आहे, तर ते किडे खातात। मुख्यतः हा मांसाहारी पक्षी आहे आणि तो किडे खातो। तर समजा मोठा सरडा वगैरे पकडला तर त्याला त्याच्या पायात, जसं मोठा गरुड पक्षी असतो ईगल, तो वो अपने पैर में वो मछली हो या कोई और हो, उसको पकड़ के ले जाता है, लिफ्ट करता है। तर तसा हा करू शकत नाही, कारण याचे पाय खूप बारीक असतात। मग हा आयडिया काय करतो की सरडा पकडला किंवा कुठला मोठा किडा पकडला तर गोरी बाभळी, याने ज्याला थॉर्न प्लांट म्हणतो आपण, थॉर्नी, ज्याला काटे असतात, तिथे जाऊन तो त्याला टोचून ठेवतो त्या भक्ष्याला, म्हणजे त्याचे प्रे जे असतं, जे किल असतं, त्याला तो तिथे टोचून ठेवतो आणि मग खातो। तो त्याचं जे हे वर्तन, ये बिहेवियर जो उसका है वो खाटिक जैसा है कि भाई उसको मरा हुआ वो इंसेक्ट जो है उसको टांग के रखता है वहां पे और खातोय। तर हे दोन आहेत। हा बेबॅक आहे, ज्याचे पाठ जी आहे ती चॉकलेटी रंगाची आहे बघा, तपकिरी, हा रेडिश, म्हणून हा बेबॅक। आणि याची शेपटी लांब असते म्हणून याला लॉंग टेल म्हणायचं। दोघेही रॅट फॅमिलीतले आहे आणि मराठीत या पहिल्या याला गांधारी खाटीक म्हणतात।
गांधारी याच्यासाठी की महाभारत मध्ये आपने सुना होगा कि धृतराष्ट्र की जो पत्नी थी गांधारी, उसने पट्टी बांधी थी, तो वैसी इसकी जो काली पट्टी है आंख पे, वो बहुत ब्रॉड है इसके हिसाब से। ये जो लॉन्ग टेल है उसके हिसाब से इसकी पट्टी बहुत ब्रॉड है, म्हणून त्याला गांधारी खाटीक म्हणतात। नेक्स्ट, ये सात भाई है जिसको कॉमन बॅबलर बोलते हैं। और ये सात भाई इसको क्यों बोलते हैं, तर हा नेहमी ग्रुपनी राहतो, हा एकटा दुकटा फार कमी दिसतो, ये अकेला नहीं घूमता, ये हमेशा ग्रुप में घूमता है, 5 6 7 8 10 कभी कभी 12 15 भी रहते हैं। और ये बहुत चक 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 आवाज करतात म्हणजे। और ये दिखने में एंग्री बर्ड कैसे रहते हैं ना, यानी जैसे हमेशा गुस्से है, ऐसा उनका आवाज रहता है, और उनका चेहरा जो है आग जो है, तो म्हणून यांना सातभाई म्हणतात, कारण हे मोठ्या ग्रुपने राहतात म्हणून। आणि हे सगळं खातात, म्हणजे जमिनीवर उतरून शक्यतो यांचं मुख्य अन्न म्हणजे जमिनीवर उतरतात, त्यांचं पाला पाचोड़ा खाली सूखे पत्ते जो गिरे हुए रहते हैं उनके नीचे जो जमीन पे जो कीड़े रहते हैं ना, उसको खाते हैं ये। नेक्स्ट, और यहाँ पे एक बात बताना चाहती मैं कि ये जो बॅबलर है, जैसे एशियन कोयल जशी कावळ्याच्या घरात अंडी घालते, तसं चातक पक्षी है एक, आपने नाम सुना होगा चातक का, जिसको पाइड कुक्कू बोलते हैं। और पावशा यानी कॉमन हॉक कुक्कू, ये मानसून विजिटर है, यानी जहाँ पे खेती वेती करने का जो टाइम रहता है जून में, जेव्हा आपण पेरणी करतो, तेव्हा हे पक्षी दिसतात, तेव्हा ते काय येतात, कारण या सातभाईंचा ब्रीडिंग सीझन असतो, आणि त्या कोकिळ कुळातलेच येते। जसं एशियन कोयल कावळ्याच्या घरट्यात अंडी घालते, तसे चातक आणि पावशे जे आहे ते या बॅबलरच्या घरात अंडी घालतात। ते पण अंडी उबवत नाहीत, पिल्लांना खायला घालत नाही, बाल संगोपन करत नाहीत, त्यांची पण अंडी हे सातभाई जे आहेत हेच त्यांची अंडी उबवतात, हेच त्यांच्या पिल्लांना भरवतात, आणि मोठी झाली की ती पिल्लं निघून जातात। नेक्स्ट, ये बगुला है, हा सगळ्याकडे दिसतो, गाय बगड़ा, ये दो अलग अलग नहीं है, एक ही है। इसको कैटल इग्रेट बोलते हैं। कैटल यानी जहाँ पे गाय घोड़ा भैंस जहाँ पे होंगे वहां पे ये पंछी ज्यादा दिखते खेत में वगैरे, कारण ते जेव्हा चरतात, गाय घोडे म्हशी जेव्हा चरतात, घास खायला जातात, तेव्हा त्यांच्या हालचालीने गवतातले किडे वर उडतात, घास में जो कीड़े होते हैं वो बाहर आते हैं और उसको ये खाते हैं, आणि गाई म्हशींच्या अंगावर जे किडे असतात ते पण हे खातात, म्हणून यांना गाय बगळा म्हणतात। आणि हे दोघं एकच आहेत, पण पांढरा शुभ्र बगळा नेहमी सफेद रहता है, लेकिन यहाँ जो उसका प्लेमेज है वो ब्रीडिंग सीजन में है, यानी मार्च में उनका ब्रीडिंग सीजन शुरू हो जाता है। तर आता बघा हे सगळे जे बगळे आहेत पांढरे, ते सगळे तुम्हाला असे दिसतील, सगळ्यांच्या अंगावर तसं केशरी रंगाचं हे तोच जास्त डार्क होते, आणि मान आणि गळ्यावर त्यांच्या असं त्यांचा पिसांचा रंग बदलतो, अंगावर अशी केशरी केशरी झाक येते त्यांच्या। तर हा ब्रीडिंग सीझन मधला आहे, आणि इकडचा जो आहे तो नेहमी 12 महिने असा पांढरा दिसतो। नेक्स्ट, हे त्याचं घरटं, हे पण त्याचा रंग बघा कसा आहे, आणि साधारण मार्च महिन्यामध्ये यांचे रंग बदलतात, आणि त्यांचं ब्रीडिंग होऊन साधारण ऑगस्ट सप्टेंबर मध्ये त्यांची पिल्ल घरट्यातनं बाहेर चालली जातात, मग ते पुन्हा पांढरे होतात, मग सप्टेंबर ऑक्टोबर पासून ते पांढरे होतात, तर मार्च पर्यंत पांढरे असतात, आणि मार्च महिन्यात पुन्हा ब्रीडिंग सीझन आला की ते रंग बदलतात। नेक्स्ट, यांची कॉलनी असते, एकटा दुकटा बगळा नाही, साधारण एका झाडावर 8 10 तरी घरटी तुम्हाला दिसतील। हा सनबर्ड आहे, याला काय म्हणतात, फुल फुलचुसा, फुलचुही म्हणतात त्याला। हा फुलांमधला मध खातो आणि किडे पण खातो। हा जो आहे हा नर आहे, आणि ब्रीडिंग सीझन मध्ये याचा रंग अशा रंगाचा होतो नराचा। मगाशी मी तुम्हाला जसं सांगितलं की काही पक्ष्यांमध्ये नर मादी वेगळे दिसतात आणि काही पक्ष्यांमध्ये एकसारखे दिसतात, जसं कावळा नर मादी वेगळी ओळखायला येत नाही,
चिमणीमध्ये चिमणा चिमणी वेगळे दिसतात, तसं हा जो सूर्य पक्षी आहे हा जांभळ्या रंगाचा असतो, पर्पल कलरचा. ब्रीडिंग सीझन मध्ये नर होतो फक्त, मादी रंग बदलत नाही. तर हा नर असा रंग बदलतो म्हणून याचं नाव आहे जांभळा सूर्य पक्षी. बघा किती, आणि मेटलिक असतो एकदम, असा थक 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 करतो खूप. आणि नंतर मात्र हा पुन्हा याचा रंग नॉर्मल होऊन जातो या नराचा. नेक्स्ट, हा चष्मेवाला अगदी छोटासा पक्षी असतो आणि याचा आवाज पण खूप मंजूळ असतो, आणि याला व्हाईट आहे याच्यासाठी याचे डोळे पांढरे नसतात. मराठीत त्याला चष्मेवाला इसलिए बोलते की आपल्या चष्म्याला जसं हा गोल आपली फ्रेम असते, तशी पांढरी फ्रेम त्याच्या डोळ्याच्या भोवती दोन कडी असतात अशी गोल पांढऱ्या रंगाची. अगदी छोटा पक्षी असतो चिमणीसारखा, म्हणून याला चष्मेवाला म्हणतात. नेक्स्ट, हे त्याचं घरटं, जसं त्या नाचणनी घरटं बांधलं होतं तसंच कपासारखं याचं घरटं असतं आणि त्याच्यात तो अंडी घालतो. नेक्स्ट, आता याला धोबी म्हणतात. धोबी याच्यासाठी म्हणतात कि उनका वर्तन, उनका यानी बिहेवियर, वो जो हैबिटेट में रहते वो उनका कलर, उनका आकार, इस पे से उनके नाम दिए जाते हैं. अब इसको धोबी क्यों बोलते हैं? हे पाण्याच्या बाजूला नेहमी पाणवठे, जहां जहां पाणवठे म्हणजे तलाव, नदी, झरना या गटर हो, कहीं भी हो पानी, वहां पे ये दिखते हैं, इसलिए इसको धोबी बोलते हैं. और ये वहां क्यों रहते, तो ये पाण्याच्या आजूबाजूला जे किडे असतात ते यांचं मुख्य अन्न, ते खातात ते, म्हणून यांना धोबी म्हणतात. त्याच्यातला जो हा आधीचा आहे हा पांढऱ्या भुवईचा आहे. इसकी जो आयब्रो है वो सफेद कलर की, इसलिए उसको पांढऱ्या भुवईचा धोबी म्हणतात. आणि हा भारतातल्या भारतातच स्थलांतर करतो, इकडून तिकडे जातो. पण हा जो बाजूचा आहे हा युरोप मधनं येतो आपल्याकडे, ज्याला व्हाईट वॅक्टेल म्हणतात. तो पूर्ण पांढरा असतो, पोट वगैरे त्याचं डोळ्याच्या तिथे पांढरा आहे म्हणून तो व्हाईट वॅक्टेल. हा युरोप मधनं येतो आपल्याकडे, हा विंटर व्हिजिटर आहे. हा 12 महिने आपल्याकडे दिसत नाही, हा फक्त थंडीमध्ये दिसतो. साधारण ऑक्टोबर महिन्यात इथे येतो आणि मार्चच्या शेवटी हा पुन्हा युरोपमध्ये परत जातो. नेक्स्ट, घार, चिलीचा चील म्हणतो ना आपण हिंदीमध्ये, त्याचा हा प्रकार आहे. तर ती ब्लॅक काईट असते, आणि ही जी आहे ही ब्लॅक शोल्डर काईट किंवा ब्लॅक विंग काईट पण म्हणतात हिला. हिच्या पंखाला इथे काळ्या रंग असतो म्हणून, आणि मराठीत कापशी याच्यासाठी म्हणतात की हिचं पोट जे असतं ते कपाशी सारखं पूर्ण पांढरं शुभ्र असतं, म्हणून तिला कापशी म्हणतात. हा शिकारी पक्षी आहे, हा मेनली उंदीर खातो, उंदीर, सरडे, साप. त्याच्यामुळे हा शेतकऱ्याचा मित्र आहे. शेतामधले जे उंदीर वगैरे ते खाण्याचं काम करून हे पिकाचं नुकसान होण्यापासून वाचवतात. नेक्स्ट, हा पण शिकारी पक्षी आहे, इसको शिकरा बोलते हैं. आणि हा पण शिकार करूनच गिलहरी, चुहा म्हणजे गिलहरी, नंतर तुमचं उंदीर, छोट्या पक्ष्यांची पिल्ल हा खातो. हा पूर्ण मांसाहारी पक्षी आहे, आणि हा पण उंदीर खाऊन पिकांचं रक्षण करतो. आणि नेहमी आकाशात वरती घिरट्या घालताना दिसतो. आता त्याचा ब्रीडिंग सीझन आहे, आता घरटी बांधायला सुरुवात केली आहे त्याने. नेक्स्ट, हे ब्लॅक काईट, हा घारीचाच प्रकार आहे. ही ब्लॅक काईट पण आकाशात उंच उडत असते, आणि ही पण मांसाहारी आहे. ही उंच झाडावर घरट करते. नेक्स्ट, हे पाणकावळे आहेत. याने जो हाऊस को अलग रहता है, जो कौवा आपण आपल्या घराच्या आजूबाजूला पाहतो तो कावळा वेगळा. हे पाणकावळे जो पानी में मिलते हैं उसको पाणकावळा बोलते हैं. हा जो पहिला आहे हा इंडियन कार्मोरंट आहे. मध्ये जो आहे तो ग्रेट कार्मोरंट आहे, बाजूला आहे तो छोटा पाणकावळा आहे. आकाराने छोटा असतो म्हणून त्याला छोटा पाणकावळा, आकाराने मोठा म्हणून मोठा कावळा, आणि मीडियम जो आहे तो इंडियन शॅक त्याला म्हणतात.
याच्यामध्ये फरक असतो. चोचीमध्ये बघा इथे याचा पिवळेपणा जास्ती आहे, मोठ्या याला याला कमी आहे आणि याला नसतो. थोडं थोडं त्यांच्या प्लमेज मध्ये, थोड्या रंगामध्ये, शेडमध्ये फरक असतो. हे हे सगळेच्या सगळे नदीकाठी, तलावाकाठीच तुम्हाला दिसतील. इतर ठिकाणी ते जात नाही, कारण त्यांचं मुख्य अन्न मासेमारीच आहे. हे पण मासे खातात किंवा पाण्यातला बेडूक खातील आहे, साप खातील आहे, पण मेनली ते मासे खातात. त्याच्यामुळे जिथे जिथे पाणी असेल तिथे तुम्हाला ते दिसते. आणि या पक्ष्याचं वैशिष्ट्य असे की यांच्या पायाला पडदे असतात बोटांना. क्या बोलते उसको, हर उंगली पर्दे से जुड़ी हुई रहती है उनकी, जिससे उनको तैरना आता है पानी में. जसं वल्लवतो आपण नाव, तसं ते पाणी वल्लवण्यासाठी त्यांचे पंजे जे आहेत त्याला असे फ्लॅप असतो मासाचा, आणि त्यांनी ते वल्लवतात. नेक्स्ट. त्याला उल्लू म्हणतात. इंग्लिशमध्ये स्पॉटेड आउलेट. बरेच आउलेटचे प्रकार आहेत, त्याच्यातल्या याच्या अंगावर ठिपके असतात म्हणून याला स्पॉटेड आउलेट म्हणतात. जसा कोणता पक्षी होता तो, पोपट हा ढोलीमध्ये घर करतो, तसा हा पक्षी पण नैसर्गिक ढोलीमध्येच घर करतो. हा चोचीने काड्या बिड्या आणून, काही असं काटके आणून घर बांधत नाही. आणि याला कोणी धनलाभ होतो म्हणून मारतात, कोणी याचं दर्शन अपवित्र समजतं, तर कोणी पवित्र समजतं, कोणी बऱ्याच त्याच्याबद्दल शकून अपशकुनाच्या त्याच्या कल्पना त्याला जोडलेल्या आहेत, आणि म्हणून त्याचा जीव धोक्यात आहे. तर सगळ्यांना विनंती आहे की या पक्षामुळे कोणालाही धोका नाहीये, आणि ते गैरसमज आहेत सगळे, आणि माणसाचा लालचीपणा की त्याला धन मिळावं म्हणून या छोट्या पक्षाचा जीव घेतात. तर असं होऊ नये आपल्याकडनं तरी. नेक्स्ट. हे हॉर्नबिल आहेत. या पक्षाचं वैशिष्ट्य असं, याला इंडियन ग्रे हॉर्नबिल म्हणतात. हॉर्नबिलचे बरेच प्रकार आहेत. आपल्याकडे जो कॉमन दिसतो तो ग्रे हॉर्नबिल आहे, नर आणि मादी आहे. नर आकाराने थोडा मोठा आहे आणि याला दोन चोची असल्यासारखी चोचीची रचना असते. एक चोच असते त्याची खाण्याची, त्याच्यावर पुन्हा आणखीन एक फ्लॅप असतो. म्हणून ज्याला आपण हॉर्न म्हणजे शिंग कसं असतं ना, तसं शिंगासारखं ते दिसतं, म्हणून त्याला हॉर्नबिल म्हणतात. ज्याची शिंगासारखी चोच आहे मोठी अशी, म्हणून तो. आणि हा ढोलीमध्येच घरट करतो. याचं वैशिष्ट्य असं आहे की घुबड म्हणजे आउलेट, उल्लू किंवा तोता हे जसे ढोल करतात तसंच हा ढोल करतो. पण फरक असा आहे की मादी ढोलीमध्ये बसते आणि नर जो आहे तो माती आणून आणि हे आणून त्या ढोलीचं तोंड बंद करून टाकतो, गेट बंद, दार लावून टाकतो, त्याचं क्लोज करतो, शट करतो ती ढोली, आणि फक्त मादीची चोच आतमध्ये तिला बाहेर काढता येईल एवढीच फट ठेवतो. आणि हा तिची पिल्ल अंड्यातनं बाहेर येऊन मोठी होईपर्यंत हा नर जो आहे तो मादीला भरवतो अन्न. रोज फळं, मांस, किडे घेऊन येतो आणि त्या मादीला भरवतो तो. आणि पिल्ल मोठी झाली की मग ते दार तोडून टाकतात आणि मग ते बाहेर येते मादी. मादी बाहेर आल्यावर मादी पुन्हा ते घरटं लिंबते, त्याचं प्रवेशद्वार, आणि छोटीशी फट ठेवते पिल्लांचं संरक्षण व्हावं म्हणून. आणि मग नर मादी मिळून पिल्लांना भरवतात, आणि पिल्ल मोठी झाली की मग ते ढोलीचं दार फोडून टाकतात, ते जे लिंपलेलं असतं ते, आणि मग पिल्ल बाहेर येतात. नेक्स्ट. हे पाहि असं घरट आहे पा, आणि त्याच्यामध्ये तो अन्न भरवतोय. कडुनिंबाच्या झाडात केलेलं आहे. नेक्स्ट. हा हुदहुद किंवा हुप्पू. याची पण जसं कटफोडा असतो ना तशी याची चोच असते, पण हा कटफोडा नाहीये, हा डिफरंट पक्षी आहे. याचं नाव हुप्पू आहे, मराठीत त्याला हुदहुद म्हणतात. आणि हा जमिनीवर जसं नांगरतात ना तसं जमीन उकरत 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 खूप पटापट पटापट पुढे जातो, आणि जमीन उकरल्यावर आतून जे किडे बाहेर येतात ते तो खातो. याला तुरा असतो, हा तुरा आडवा तुरा असतो आणि डोक्यावर, आणि तो ते उघडमीट करतो बरेच वेळा. नेक्स्ट. हा नीलपंख है. यहाँ एक बात मैं बताने वाली हूँ कि इसको नीलकंठ बोलते हैं, वो नीलकंठ मत बोला करो, इसका नाम
नीलपंख है और नीलकंठ नाम का अलग पक्षी है जो यूरोप से अपने यहाँ आता है, जिसका कंठ ब्लू रहता है, उसका नाम इंग्लिश में ब्लू थ्रोट है और मराठीमध्ये त्याला नीलकंठ म्हणतात. कंठ थ्रोट अलग है और पंख अलग है. इसके पंख नीले रहते हैं इसलिए इसको नीलपंख बोलते हैं. आणि अपभ्रंश असा आहे की पूर्वीपासून सगळे त्याला नीलकंठच म्हणत आलेत, पण तो नीलकंठ नाही, हा नीलपंख आहे. इंडियन रोलर आणि युरोपियन रोलर. युरोपियन रोलर जो आहे तो पॅसेज मायग्रेटरी बर्ड आहे. म्हणजे बाकीचे पक्षी जसे वॅकटेल वगैरे थंडीमध्ये विंटर व्हिजिटर म्हणून मायग्रेशन करून आपल्या भारतात येतात, थांबतात आणि पुन्हा युरोपमध्ये परत जातात, तसं याचं नाही. हा युरोपमधनं येतो आणि आफ्रिकेत जातो स्थलांतर करून. तर आफ्रिकेत जाण्याचा जो त्याचा मार्ग आहे तो आपल्या भारतात नाही, म्हणून हा पूर्ण थंडीवर दिसत नाही. हा जाताना प्रवास करत करत जाताना आपल्याला बाय चान्स दिसतो. 8-10 दिवस दिसू शकतो, नंतर दिसणार नाही, कारण तो पुढे 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 जातो आणि भारत ओलांडून समुद्रातनं पुढे जाऊन तो आफ्रिकेमध्ये जातो. हा युरोपियन रोलर. आणि इंडियन रोलर आहे हा इथलाच पक्षी आहे, स्थानिक पक्षी आहे भारतातला. आणि हा एकटा दुकटा राहतो नेहमी. फक्त ब्रीडिंग सीझन मध्ये याची जोडी जमते मादीशी, तेव्हा दिसतात ते एकत्र. बाकी इतर वेळेला तो विजेच्या वायरवर तुम्हाला शेती जिथे आहे तिथे तुम्हाला तो दिसेल आहे. तर कृपा करून इसको याद रखो की इसको नीलपंख बोलो, नीलकंठ मत बोलो. नेक्स्ट, ही यूरोप मध्ये, ये भी पंछी जो है ये यूरोप से आता है, ये विंटर विजिटर है. ये सितंबर अक्टूबर में यहाँ आता है भारत में और मार्च एंड तक या अप्रैल के फर्स्ट वीक तक वो यहाँ से निकल जाएगा. जिथे जिथे पाणी आहे तिथेच तो दिसतो, इतर ठिकाणी दिसणार नाही, कारण तो पाण्यातले किडेच खातो. ठिपकेवाली तुतारी बोलते उसको. नेक्स्ट, ये इसको काय म्हणतात, पाकोळीला विटर खंड्या. अबाबिल, अबाबिल हिंदी मध्ये अबाबिल. ये 2 प्रकार की, इसका घर नहीं है, बया वीवर का घर है, उस पे बैठी है वो. उसका घर ऐसा नहीं रहता. ही साधी भिंगरी आहे, बार्न्सवॅलो. हे बार्न्सवॅलो जे आहे धान म्हणजे जिथे धान्य असेल शेतामध्ये तिथे तुम्हाला ती दिसते. आणि ही आमच्याकडे जळगावमध्ये तरी ती विंटर व्हिजिटर आहे, इतर वेळेला दिसत नाही. ती आता थंडीत दिसते, आता चालली जाईल ती. आणि इकडची जी आहे गाव पाकोळी हाऊसफ्लिप, ती सगळीकडे असते. आकाशात पा गोल गोल घिरट्या घालतात, हे अशा सकाळी दिसतील तुम्हाला किंवा संध्याकाळी दिसतील. आणि भिंतींमध्ये वगैरे अशा टांगलेल्या भिंतीला चिकटून बसलेल्या असतात या. नेक्स्ट, नेक्स्ट, हे पाय, यांचं घरट असं माती, ओली माती जिथे जिथे असेल ना, डबकी असतात तिथे जातात आणि चोचीमध्ये ओली माती आणतात, त्याच्यात त्यांची लाळ मिसळतात. जसं डिंक असतो ना, गम, तसं त्यांची लाळ उपयोगाला येते आणि ते सगळे चिकटवतात एकमेकांना आणि असं अर्धा कप कापलेला असतो ना तसं घरट करतात. नेक्स्ट, आता यांची पाय, मगाशी मी तुम्हाला जसं सांगितलं पाणकावळ्यांना पडदे असतात, जसं बदक, जितके बदक आहेत त्या सगळ्या बदकांना, यानी डक फैमिली जो होती है उनके पैर को पर्दे रहते हैं पानी में तैरने के लिए, तसं त्या पाणकावळ्यांना पण असतात. शिकारी पक्ष्यांचे पंजे वेगळे, जमिनीवर चालणाऱ्यांचे वेगळे, वेगाने उडणाऱ्यांचे वेगळे, रानावनात चालणारे जे पक्षी असतात त्यांचे पाय वेगळे असतात. बघा, कोणाला नख आहेत, कोणाला 4 बोट आहे, कोणाला 2 बोट आहे. नेक्स्ट, तसंच तुमच्या खाण्याच्या ज्या सवयी असतात, म्हणजे ज्या आता तुम्ही तापी नदीचा अभ्यास करता, तर तापी जिथून उगम पाहून जिथे समुद्राला मिळते, त्या ज्या ज्या गावातनं जाते तिथलं तिथलं एन्व्हायरमेंट वेगळं आहे आणि प्रत्येक माणसाच्या प्रदेशानुसार खाण्याच्या पद्धती वेगळ्या. तिथे जे पिकतं ते खातात जास्ती प्रमाणात. आपण गहू खातो, तर काही ठिकाणी तांदूळ मेन अन्न असतं, काही ठिकाणी ज्वारी मेन अन्न असतं. तसं या पक्ष्या ज्या एन्व्हायरमेंट मध्ये राहतात, ज्या अधिवासात राहतात, हॅबिटॅट मध्ये राहतात, त्या खाण्यानुसार त्यांच्या शरीराची रचना असते. आता हा जो झोळीवाला आहे, त्याचं बघा, झोळीसारखं तो पाण्यातले किडे किंवा मासे
आपल्या याच्यात घेतो, गाळतो आणि जी घाण आहे ती बाहेर फेकून देतो, शेवाळ वगैरे, आणि बाकीचं खाऊन घेतो. हे स्पून बिल आहे. ज्यांना जिवंत पक्षी पकडून चिरफाड करून खायची आहे त्यांच्यासाठी टोकदार अशी त्यांची चोच असते. जसे शिकारी पक्षी आहेत, घार आहे, शिकरा आहे, गरुड आहे, यांची हुक सारखी चोच असते. ज्यांना पाण्यामध्ये चोच घालून करायचंय तर स्पून बिल पहा, त्याची चोच वेगळी आहे. तर त्यांचं खाणं जे असतं, ज्यांना कडक बिया फोडून खायच्या असतात त्यांची अडकित्त्यासारखी टणक अशी चोच असते. नेक्स्ट. हा, तर आता हे जे पक्षी होते हे नेहमी जे आपल्या आजूबाजूला बसतात, आढळतात, झाडांवर असतात, पाणवठ्यावर असतात. तर हे पाहिल्यानंतर निदान तुम्ही त्यांची नावं टिपून घ्या, आणि त्या असा पक्षी दिसला तर आपल्याला त्याची निदान नावं ओळखता आली पाहिजे की आपल्या आजूबाजूला कुठले पक्षी आहेत. आपण फक्त म्हणजे हरी चिडिया देखी वो लाल चिडिया थी उसके पर नीले थे एवढं आपण सांगू शकतो, पण आपल्याला नावं त्यांची माहित नसतात. त्याच्यासाठी हा आम्ही मुद्दा आपल्या परिसरातले पक्षी असा केलेला आहे. तर धन्यवाद आयोजकांचं की तुम्ही मला इथे बोलवलं आणि संधी दिली. माझं जे काही इथे पीपीटी प्रेझेंटेशन केलेलं आहे ते शांतपणे मला सादर करू दिलं त्याच्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद शिल्पा मॅम. निश्चितच आज आमच्या ज्ञानात पक्ष्यांबद्दल अजून जास्त भर पडली आणि तुम्ही ज्या पद्धतीने सगळं मांडलं खूप नॉलेजेबल सेशन झालं. आणि कसं आहे की आम्ही प्रत्येक वेळेस असंच म्हणतो की हे आमचं पण शिक्षण आहे, हे दुसऱ्यांसाठी नाही, पण तापी बेसिनची टीम आहे त्या सगळ्यांच्या शिक्षणासाठी पण याचा खूप उपयोग होतो. तर किती संख्या आली आम्हाला त्याच्याबद्दल काही वाटत नाही, पण ते किती नॉलेजेबल आहे आणि त्यातनं आम्हालाच नाही, नंतर जी लोक हे सगळं रेकॉर्डिंग बघतील त्यांना निश्चितच याचा फायदा होईल. बर. मॅम, माझ्या मनात 2-3 प्रश्न आहे. मी ते हा हा. विचारतो, पण आधी हो, हो. आमचे मित्र डॉक्टर एच.एम. पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी बोलावं, मग मी ओके. प्रश्नांकडे. डॉक्टर बरं. एच.एम. हॅलो. हा, नमस्कार आवाज. सर. नमस्कार मॅडम. हो, येतोय येतोय. हा, छान. आपण अतिशय अभ्यासपूर्ण अशा पद्धतीने पक्ष्यांची जी अधिवास आणि त्यांचं जे अ, वर्णन आहे, त्यांची हम्म. जी मॉर्फोलॉजी आहे ती आपण अतिशय सुटसुटीतपणे मांडलेली आहे. अ, मी 2018ला बिगवनला गेलो होतो. हा हा. त्या बिगवन मध्ये आम्ही पक्षी विहार करायला त्या ठिकाणी गेलो होतो. तर त्यावेळेस हम्म. अशी पक्षी आम्हाला त्यावेळेस त्यांनी दाखवले त्या जलाशयामध्ये. आणि इन अ व्हेरी अच्छा. शॉर्ट नोटीस वी टेन टू नो, कारण की एक बुकलेट पण त्यांनी आम्हाला दिलं होतं. त्या हम्म. बुकलेटमध्ये हम्म. नावं होती. आणि ती स्टोरी मला आपण आज सांगताना मला सगळं आठवलं की अशा प्रकारचे पक्षी आपल्याकडे आहेत. हो. आणि विशेष हम्म. म्हणजे त्यांची नुसती तोंड ओळख नाही, तर त्या पक्ष्यांची त्यांचं बिहेवियर जे आहे, त्यांचं घरटी बनवायचं किंवा त्यांच्या प्रजननाचं किंवा त्यांचा कलर कसा चेंज होतो किंवा त्यांच्या आदिवासाची स्थानं कशी कशी चेंज होतात, कोण कुठून मायग्रेट होऊन आलेलं आहे, ही सगळी इत्थंभूत अशा प्रकारची माहिती आपण आम्हाला या ठिकाणी आज दिली. शेतीमधल्या पक्ष्यांची मी शेतीशी निगडीत असल्यामुळे मला अजून थोडीशी अपेक्षा होती की अजून काही पक्ष्यांबद्दल आम्हाला जर माहिती मिळाली तर आपल्याला शेतकऱ्यांना सांगता येईल की तुम्ही या पक्ष्यांचा अधिवास तुमच्या शेतीच्या अवतीभोवती जर असला तर तुम्हाला ते अधिक, आपण तसं 2-1 पक्ष्यांचा उल्लेख केलाच तर हम्म. तर शेतकऱ्यांना अधिक हा, उपयोगी होईल असं मला त्याचं वाटतं. काय कारण आहे माहितीये का, हा जो उल्लू आहे ना, हा दिवसाला एक उंदीर तरी खातो. म्हणजे 4 उल्लू असतील तर खातो, रोज बरोबर. 4 उंदीर त्यांना हवं, तर त्या हिशोबाने वर्षाला. तर बरोबर. आमचं असं लक्षात आलं की बांधावरची जी झाडं आहे ना, हा 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 हा. अ, ती तोडल्या जात आहेत.
बरोबर. हो. त्याची कारणं काय असतील आता ती शेतकऱ्याला माहिती. कदाचित त्या सावलीमुळे पीक तिथलं वाया जात असेल, नीट वाया पिकत जातं. नसेल हा. किंवा हा कारण ते असावं असा अंदाज आहे आमचा. पण एक तरी झाड तिथे ठेवावं, कारण उंदीर बघण्यासाठी आणि खाण्यासाठी ते घुबड नेहमी बांधावरच्या झाडांवर जास्ती येतात रात्री, कारण त्यांना हो ते हो जवळ खरं पडतं आहे. शेतात उतरून पटकन पकडायला. येस. तर ती झाडं जशी जिथे जिथे आम्ही बघितलं झाडं काढल्या ज्या शेतांमधले, तिथे घुबड दिसलं नाही आम्हाला नंतर. मुक्कामी जे असतं ते हा हा शिकार करायला येत असेल आहे, पण त्यांचं जे मुक्काम आणि प्रजनन होतं हा हा. ते तिथे मग होत नाही. म्हणजे हा थोडासा एक एक शेतीचा विषय तुम्ही काढला म्हणून सांगते. हे खरं आहे. ते शेतकऱ्यांना खरंच हं. गरजेचं होऊन गेलंय. झाडं बांधावरची बांधावरची झाडं झाडं असणं. खूप महत्वाची आहेत. हा. अतिशय छान आपण माहिती दिली आम्हाला सगळ्यांना. आणि थँक्यू. अशा पद्धतीने अ, आम्ही एपिसोड दर एपिसोड प्रत्येक विषयातले तज्ज्ञ जेव्हा आमच्या समोर हे सगळे मांडतात, तेव्हा आम्हाला जाणवतं की कुठलाही अभ्यास हा परिपूर्ण नाहीये. तर आपल्याला अधिकाधिक नॉलेज आम्हाला या क्षेत्रात मिळत जात आहे, प्रत्येक क्षेत्रातलं. हो हो आणि ते कसं एकमेकांशी निगडीत आहे, हेच हो. आपल्याला यातून ते जाणवतं की नुसता एका विषयाचा अभ्यास, ते हा तर फक्त अभ्यासच असतो. पण परिसंस्था ही सगळ्यात मोठी असते, हो ती एकमेकांना हो तारत हो. असते. आणि हेच आपल्या या आजच्या प्रेझेंटेशन मधून आम्हाला जाणवलं बरोबर. की पक्षी हा एक जरी जास्त अभ्यासलेला विषय नसला, तरी तो सगळ्यांशी निगडीत कसा आहे हे हम्म. आम्हाला या ठिकाणी प्रतिकर्षाने जाणवलं. धन्यवाद. आपण या हो. वेबिनारमध्ये आलात आणि मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले आभारी. विशालजी. धन्यवाद एच एम पाटील सर. अमोलजी बोला, तुम्ही हँड रेज केलाय, तुमचा परिचय सांगा. ताई नमस्कार. शिल्पाताई. हा, मला दिसत नाही आहात तुम्ही. नाही, माझा ऍक्च्युली व्हिडिओ नाही चालू आहे कारण ओके ओके, ठीक आहे ठीक आहे, आवाज येतोय मात्र मला. हा, बोला बोला. हा, आपला परिचय तसा कॉमन मित्र म्हणजे आमचे हे प्रकाश जोशी सर आपले चांगले परिचित आहे, तर त्यांच्याकडनं अच्छा अच्छा. नाव पडलं होतं. म्हणून मी हम्म. स्लाइड शो बघायला बसलो. खूप छान अच्छा. आणि तुमचं कार्य तसं माहितीच आहे. आणि नव्याने एक नवीन नवीन माहिती परत आज रिकॉल झाली, त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि जसं पहिला विषय जो झाला आपला की तुम्ही, मला वाटतं पहिले 3च माणसं जेव्हा बघितल्यावर तुम्ही पण थोडेसे शासन झालात की हो. काय. पण एक चांगला आहे की सगळेजण जरी आजच्या सेशनला कमी असतील, हा पण हा. ह्याचं फेसबुक लाईव्ह आणि युट्यूबला हे सगळे व्हिडिओज अपलोड असतात. अच्छा त्याच्यामुळे अच्छा कोण ना कोणतरी, म्हणजे मी पण, मला पण हे दर शनिवारी पाठवत असतात, पण काही अच्छा अच्छा. कामा किंवा आपण हो एंगेज हो या वेळेला नाही राहू शकत, म्हणजे अटेंड. तर हो. मी ते नंतर नेहमी आठवणीने पाहत असतो. त्याच्यामध्ये अच्छा नवीन अच्छा. नवीन आपल्याला माहिती मिळत असते. जरी या क्षेत्रामध्ये आपला पक्षी हा विषय आहेच आपला, पण बाकीचे विषय पण या निमित्ताने आपल्याला हो कळत असतात. हो. त्याच्यामुळे बरोबर. हा विषय नाहीये, लोकांपर्यंत जाणं महत्वाचं आहे. तर पुढील कार्याला तुमच्या परत एकदा शुभेच्छा. आल्या या साईडला अकोल्याला वगैरे नक्की भेटा, हो 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 म्हणजे इकडचे पण पक्षी तुम्हाला पाहता येईल. हो हो. ते आहेत आपल्याकडे पण, त्या हिशोबाने चालेल. धन्यवाद विशालजी. धन्यवाद अमोलजी. मी तुमचं, तुम्ही जॉईन व्हायच्या आधीच तुमच्याबद्दल मॅडमला सांगितलं की अकोल्याचे अच्छा. आमचे मित्र आहेत अमोल सावंत सर, की जे यात खूप छान काम करतात आणि दरवर्षी पक्षी संमेलन भरवत असतात. ते आमचा विषय झाला तुम्ही जॉईन करण्याच्या आधी. आणि अच्छा अच्छा तुम्ही अच्छा. आलात तर थोडं अजून संवाद वाढेल हो, निश्चितच. बिलकुल बिलकुल. येस सर, थँक्यू. ओके, थँक्यू. प्रत्येक वेळेस हे जाणवतं की जेव्हा हे वेबिनार्स होत असतात, तर ह्या वेबिनारचा उद्देश जसं मी सांगितलं सर्वात आधी तर
हे एक प्रकारचं संमेलन आहे, गॅदरिंग ऑफ पीपल्स आहे. दुसरी स्टेप असते की यातनं संवाद वाढत जातो, आणि जेव्हा संवाद वाढतो ना, तेव्हा सहअभ्यास वाढत जातो. कारण जोपर्यंत संवादात येत नाही, अभ्यासाला सुरुवातच नाही होत. आणि जेव्हा सहअभ्यास वाढत जातो, त्यातनंच मग सहकार्यातून एक नवीन उपक्रम सुरू होतात. आणि या पद्धतीने गेल्यानंतरच आपण आपल्या तापी आईच्या सेवेसाठी जास्तीत जास्त टीम बिल्डिंग करू शकतो. असाच आमचा अनुभव आहे. गेले 4 वर्ष आम्ही कंटिन्युअसली, आम्ही एकटा नाहीये, जसं आता आमच्यासोबत डॉक्टर H.M. पाटील सर, आमची पूर्ण टीम आहे. आणि आम्ही सगळे मिळून हे सगळं राबवत असतो. त्यामुळे मी तर एक प्रतिनिधी अच्छा. म्हणूनच हे मांडतो आहे. तर निश्चितच याचा खरोखरच जी लोक आता बघतायत लाईव्ह किंवा नंतर बघणार आहेत रेकॉर्डिंग, त्या सगळ्यांनाच यातनं काही ना काहीतरी मिळत असतं. कारण आम्हाला बऱ्याचदा प्रतिक्रिया येतात की काही लोक आउट ऑफ इंडिया पण शिफ्ट झालेले आहेत. ती लोक पण हे बघून आम्हाला नंतर प्रतिक्रिया देत असतात, कोणी इंग्लंडमधून, कोणी अमेरिकेतून. तर इट डज अच्छा. नॉट मॅटर की आता किती लोक आहेत. आणि आमचं तर मेन आहे की यात एक तापी नदीचं एक घटक म्हणून आम्हाला तापीबद्दल काय काय कळतंय. कारण आता गेले 4 वर्ष झाले, 150 लोकांपर्यंत तरी, म्हणजे 150 लोकांना आम्हाला ऐकायला मिळालं, आणि प्रत्येकाचा टॉपिक वेगवेगळा आहे. अजून तर खूप सारं काम करायचं, ही तर सुरुवात आहे असंच आम्ही समजतो. आणि हे पूर्ण टीमचे एफर्ट्स आहे की 3 राज्यातून लोक येत असतात. आता मध्ये जॉईन झाले होते सुरतहून आमचे एक मित्र. कदाचित लँग्वेज बॅरियरमुळे त्यांनी लेफ्ट केलं असेल, माहिती अच्छा. नाही. हा, हा. पण 3 राज्यातली लोक आमच्या सोबत जुळलेली, आणि प्रत्येकाचं जसं हॅबिटेट असतील, तिथलं बायोडायव्हर्सिटी असेल, हे रिजन नुसार बदलत असतं. मॅडम, माझे 2-3 प्रश्न आहे. एक तर तुम्ही जेव्हा हा, पक्षी विचारा. गणना करतात, तर त्यात काही फरक पडलाय का? दुसरं, प्रदूषणाचा या पक्ष्यांच्या राहणीमानावर, म्हणजे त्यांच्या लाईफवर, आणि त्यांचं जे मायग्रेशन असेल, तर त्याच्यावर काही परिणाम आहे का? आणि तिसरी गोष्ट की हे जे पक्षी आहेत, हे प्रदूषण चे शिकार होत आहेत खूप सारे. तर मग त्यांचं वर काही उपाययोजना आपण एक नागरिक म्हणून काही करू शकतो का? तर असे 2-3 प्रश्न होते, तर तुम्ही निश्चितच तुमच्या अभ्यासातून हे हो, हो. मांडण्याचा प्रयत्न करा. तर तुम्ही आता इतके प्रश्न, पहिला प्रश्न मी विसरून गेले काय विचारला होता. पहिल्यांदा काय विचारलं तुम्ही मला? पक्षी गणना जे केली जाते, तर आत्ताच्या या हा, प्रदूषणाच्या याच्यामुळे या पक्षी गणनेत पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे की जास्त झाली आहे, त्याबद्दल हा. आता इथे मी तुम्हाला एक मुद्दा असं सांगते की ही जी पक्षी गणना होते, ही लिमिटेड लोक करतात आणि लिमिटेड एरियात करतात, आणि त्याच्यात सातत्य नाहीये. म्हणजे एक वर्षी गणना केली, दुसऱ्या वर्षी नाही, किंवा आता आम्ही इथे पक्षी गणना करतो. आता आज परवाचं उदाहरण देते मी तुम्हाला. चिमणी गणना केली आम्ही. आम्ही सगळ्यांना आवाहन केलं होतं की चिमणी गणना करा, जळगाव शहरात तरी निदान. अशी अपेक्षा की एकाच वेळेला सगळ्यांनी सकाळी केली तर सगळ्या जळगाव सिटी मधल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या चिमण्यांची संख्या कळेल. पण तसं भाग काही लोकांनी घेतला, काही लोकांनी घेतला नाही. मग त्याचा आपण असं कन्क्लुजन नाही काढू शकत ना की आज आम्ही जे सांगितलेले आहे तो आकडा हा लास्ट नाही धरू शकत. कारण काय आहे की हे सातत्य तुम्ही जेव्हा 4-5 वर्ष कराल त्याच एरियात, त्याच काळामध्ये, तर तुम्ही त्याचा रिझल्ट नीट देऊ शकाल. म्हणजे ठाम काहीतरी विधान करू शकाल तुम्ही की आहे किंवा नाहीये.
आणि त्याच्यानंतर तत्कालीन परिस्थिती तिथली कशी आहे. आता तुम्हाला आमच्या मेरून तलावाचं उदाहरण देते मी तुम्हाला, की जेव्हा आम्ही सुरुवात केली होती पक्षी बघायला, जे आमचे तेव्हा अबकडं शिकत होतो आम्ही, त्याचं काही तज्ञ विज्ञ किंवा त्याच्यातला फारसा आमचा अभ्यास नव्हता. पण तेव्हा जी आमची टिपणं काढली त्याच्या तेव्हा ज्या काही आम्ही स्पेसिस तिथे बघितल्या होत्या त्या आता दिसत नाहीयेत. मग याला कारण काय आहे, तर तिथे एक तर वॉटर सोडतायत, सगळं सांडपाणी सोडतायत. नंतर मानवी हस्तक्षेप वाढलाय, लोक डायरेक्ट तलावात उतरतायत, फटाके काय फोडतायत, कचरे काय फेकतायत, म्हणजे सगळंच प्रदूषणच प्रदूषण आहे. पण मग प्रदूषण असलं तरी बाकीचे जे पक्षी आहेत ते तिथे आहे निरंतर, त्यांना परिणाम झालेला नाहीये. आणि प्रदूषणाचा जो परिणाम तुम्ही म्हणताय ना, तर पक्ष्यांची पिसं झडणं, आणि सगळ्यात महत्वाचा आता प्रदूषणामध्ये 3 प्रकार आहे: मृदा प्रदूषण, जल प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि एअर म्हणजे वायू प्रदूषण. तर याच्यामध्ये ध्वनी प्रदूषणाची आम्ही गंमत अशी पाहिली की जिथून भोंगे सुरू आहेत गाण्याचे तिथे पक्ष्यांनी घरटी केली आहे. भोंगा सुरू आहे आणि ते घरटी बांधतायत, त्यांची पिल्लं होत आहेत. म्हणजे मे बी त्यांना त्या आवाजाची सवय झाली की काय असं आपण म्हणू शकतो. पण प्रदूषणाचा परिणाम होतच नाही असं नाही म्हणत आहे मी, किंवा गणना केल्यानंतर तर त्याच्यात आपल्याला सातत्य जर ठेवलं तर मग तुम्ही त्याला येऊ शकता. तर ई बर्ड जे आहे आपल्या इथे एक ऍप आहे आणि एक संस्था ई बर्ड, ती पूर्ण जगभरामध्ये काम करते. त्यांनी दिलेला अहवाल हा त्यातल्या त्यात ग्राह्य धरता येईल, कारण खूप मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये आणि भारताबाहेर सुद्धा सातत्याने जे बर्ड वॉचर हे काम करत आहेत आणि रेकॉर्ड ठेवत आहेत, तर त्यांनी जे अहवाल दिले ते खरे. पण स्थानिक लेवलवर तुम्ही जर म्हणाल की तुम्हाला अमुक एकदा, तर तुम्ही असं ठामपणे सांगू शकत नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. की तुम्ही असं म्हणू शकत नाही की याच्यामुळे हे झालं आणि त्याच्यामुळे ते झालं. पण एक कारण सगळीकडे सारखं आहे की त्यांचे अधिवास नष्ट होतात, त्याच्यामुळे त्यांच्या संख्येवर, त्यांच्या प्रजननाला अडचण येते आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या संख्येवर परिणाम होते. आता मी तुम्हाला मगाशी उदाहरण दिलं की चिमणी आहे, हे छोटे पक्षी जे आहेत बाकीचे, यांना छोटी छोटी जागा पुरून जाते. पण गरुडासारखे किंवा घारीसारखे किंवा अन्य गिधाड आहेत, हे जे मोठे पक्षी आहेत ना, यांना घरट करायला उंच झाडं लागतात. कारण त्यांचं कारण शरीर रचना अशी की त्यांचे पंखाचे विस्तार खूप मोठे आहेत. तर त्यांना मुळात उड्डाण घ्यायलाच पंख इतके पसरावे लागतात की त्यांना मोकळं आकाश लागतं. तर उंच ज्या ठिकाणी झाडं असतील त्या ठिकाणी हे मोठे, ज्याला मोठा धनेश म्हणतात, गरुड आहे, तर ते वन खूप नष्ट होत चाललेलं आहे. आणि हे जे मोठे पक्षी आहेत हे प्रजनन 2 वर्षातनं, 1.5 वर्षातनं, 3 वर्षातनं एकदाच करतात आणि एकच अंड घालतात. तर ते जर अंड त्यांचं फुटलं किंवा त्या वर्षी त्यांचं प्रजनन झालं नाही आणि नेमकी नर मध्ये मिली, तर तो प्राणी नामशेष होऊ शकतो. हा धोका आहे. मुळात बाकीच्या सगळ्यांपेक्षा त्यांचा अधिवास जो आहे ना, तो नष्ट होतो आहे. हा सगळ्यात मोठा धोका आहे सगळ्यांमध्ये, सगळ्या प्रदूषणांमध्ये, सगळ्या ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा धोका हा आहे की तुम्ही तलावाच्या काठी भर घालून सिमेंटचे चौथरे बांधून पॅक करताय का, तर तुम्हाला फिरायला तिथे मॉर्निंग वॉकला जागा हवी म्हणून सगळं गवत उपटून टाकायचं, तिथली झुडपं नष्ट करून टाकायची. अरे तो त्यांचा अधिवास आहे, तुम्ही फिरा ना, वरती फिरा ना. पण छोटे पक्षी जे ते त्यांचं लपण असतं, जे स्वतःचं संरक्षण करू शकत नाही ना, असे पक्षी या लपणमध्ये आपली अंडी घालतात, घरटी करतात. त्यांना आडोसा असतो तो शत्रूपासून बचावाचा, तोच तुम्ही काढून टाकता स्वच्छतेच्या आणि सुशोभीकरणाच्या नावाखाली. तुम्हाला सिमेंटचे रंगवलेली झाडं बांधतात, म्हणजे खूपच जोक आहे आता मोठा. सिमेंटचे रंगवलेले झाडं उभी करतात आणि खरी झाडं तोडून टाकतात. तर अधिवास, मुळात मला माझा भर जो आहे तो अधिवासावर आहे, की अधिवास सुरक्षित ठेवणं. जसे तुम्ही कृत्रिम निर्माण करण्यावर पैसे खर्च करण्यापेक्षा जो मूळ अधिवास आहे त्यांचा, त्याला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यायला हवी. नेक्स्ट तुमचा प्रश्न काय होता? काहीतरी विचारलं होतं तुम्ही नंतर. या प्रदूषणामुळे मायग्रेशनवर काही परिणाम झालाय का, तो प्रश्न होता माझा. हा,
केव्हा परिणाम होतो, पण काय होतं की त्या आता मायग्रेटरी जे बर्ड्स आहेत ना त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. म्हणजे पाणपक्षी जे आहेत ते तुम्हाला इकडे तिकडे जिथे तलाव नद्या नाहीयेत असे जो कोरडा भाग आहे तिथे येणारे पक्षी वेगळे असतात. झाडावर असणारे जे पक्षी मायग्रेशन करून येतात ते वेगळे असतात आणि पाणथळ पक्षी वेगळे असतात. तर पाणथळ ज्या तिथे जर प्रदूषण असेल तर ऑटोमॅटिक तिथली जैवसृष्टी जी असते ती धोक्यात येते. पाणी प्रदूषित झालं म्हणजे तिथले मासे मरणार, तिथले किडे मरणार. त्याचा परिणाम असा होतो की या पक्ष्यांना जे पाणथळ पक्षी जे असतात ते जलचर जे असतात त्याच्यावर अवलंबून असतात. तर हे जर राहिले नाही तर ऑटोमॅटिक ते पक्षी तिथे येणार नाहीत ना. जिथे अन्न तिथेच ते येणार. तर ते इथे नाही दिसले म्हणून दुसरीकडे नाही असं आपण दावा नाही करू शकत. की जिथे त्यांना मग आता समजा नेहमी येणारे जे पक्षी आहेत जे मेरूनवर येतात ते दिसले नाही याचा अर्थ ते भारतातच आले नाही असं नाही होणार. याचा अर्थ त्यांना दुसरं कुठेतरी मुबलक अन्न मिळतंय तिथे ते गेलेले आहेत. उदाहरणार्थ खूप पाऊस पडला आणि सगळीकडे पाणी छान असलं तर पाणथळ पक्षी इथे जे येतात ते त्यांची संख्या रोडवते. कारण त्या दुर्भिक्ष असलं की जिथे पाणी आहे तिथे मोस्टली पक्षी जमा होतात, त्याच्यामुळे ते खूप संख्येने तिथे दिसतात. आणि जर खूप मुबलक पाणी असेल तर ते डिवाइड होतात, त्याच्यामुळे ते स्प्रेड होतात इकडे तिकडे. तर मे बी ते पण कारण असू शकतं की ते कमी दिसू शकतात. पण प्रदूषणाचा तुमचा जो मुद्दा आहे तो इथेच येतो की गवत गवतावर उतरून सपाट जागेवर उतरून दाणे टिपणारे जे पक्षी आहेत तिथे डम्पिंग ग्राउंड होतंय. आलेला कचरा ट्रक ट्रक तिथे ओतल्या जातोय, ऑटोमॅटिक ते विस्थापित होत आहेत. या प्रदूषणामुळे नाहीसे होण्यापेक्षा ते विस्थापित होत आहेत, ते दुसरीकडे कुठेतरी सुरक्षित जागा शोधतायत आणि तिकडे जात आहेत. आणि निश्चितच त्यांचा प्रजननावर त्यामुळे परिणाम होतो. खूप छान मॅडम. निश्चितच पक्ष्यांबद्दल आमच्या ज्ञानात आज खूप सारी भर पडली आणि जी पण लोक फेसबुकला बघतायत नंतर युट्यूबला बघणार आहेत त्यांना पण यातनं खूप सारं. आणि हे सगळं कसं आहे ना की असं म्हटलं जातं की हे सगळी मूक की ज्यांना आवाज नाही आपण त्यांचा आवाज बनून काम करतायत. हे खूपच मोठं काम आहे. अ, ते जरी सामान्य वाटत असलं पण ते असामान्य असं काम तुमच्यासारखी लोक करतायत. मी पुनश्च एकदा आमच्या टीम कडून तुमची ऋण व्यक्त करतो आणि आणि इथे पुढेही. एक मुद्दा मी अगदी थोडक्यात सांगते प्लीज. हा बोला की मॅडम. दुसरा एक समज असा आहे की टॉवर मधनं ज्या वेव्ह निघतात त्याच्यामुळे पक्ष्यांना तर ते अजून सिद्ध झालेलं नाहीये. कारण टॉवरवर शराटी नावाचा आणि मुलीन एक आहे ते घरटं बांधताना आम्ही दरवर्षी बघतो. त्यांना जर धोका असता टॉवरच्या वेव्हचा तर ते तिथे गेले नसते पक्षी. तर दुसरं काहीतरी कारण असावं की ज्याचा त्रास त्या पक्ष्यांना होत असावा. पण पुष्कळ जण मला विचारतात की टावर मोबाईल टावरमुळे पक्षी मरतात किंवा हे, तर एक तर ते शॉक लागून मरत असावे किंवा काहीतरी साथ येते पक्ष्यांचा जो रोग जो आपल्याला माहित नसेल कदाचित त्याच्यामुळे सुद्धा ते मरू शकतात. पण टावरच्या वेळेमुळे मेलं असं काही झालं नाहीये, कारण दरवर्षी ब्रीडिंग होत आहे त्यांचं तिथे आणि व्यवस्थित पिल्ल अगदी छान मोठी होत आहेत तिथे. आम्ही प्रत्यक्ष नोंद घेतलेली आहे त्याची. धन्यवाद. एक व्हिडिओ दाखवतो. आता नदी यात्रेनिमित्तच आमच्या इथं एक जंगल आहे तिथं गेलो होतो. त्यात ते पक्षी आहे त्यांची नावं जर तुम्ही सांगितली तर खूप छान. मी एकच मिनिटात शेअर करतो. हो हो, मला माहित असेल तर मी सांगणार, कारण मी पण सगळे पक्षी बघितलेले नाहीये. खूप लांब आहे तो. एक थवा आहे खूप मोठा, म्हणजे पाणकावळे किंवा स्टार्क असतील. क्लोजअप नाहीये का त्यांचा? नाही नाही, तसं क्लोजअप नाही घेता आला. हा, कारण इतक्या लांबून असा थवा तर स्टार्कचा पण असतो, ओके. क्रेनचा पण असतो.
पाणकावळ्यांचा पण असतो, बगळ्यांचा पण असतो, कारण पक्षी मोठा दिसतोय तो. शराटी पण आहेत, मैना नाही एवढं निश्चित मात्र. आता परत जर त्या एरियात जाणं झालं तर क्लोज व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करतो. हा, जवळच आणि स्थिर शॉट शक्यतोवर घ्या. येस, चालेल. तुमचे पुनश्च एकदा ऋण व्यक्त करतो आमच्या टीम कडून, आणि पुढेही हो आपण संवादात राहूया आणि हो हो. तापी आईच्या सेवेसाठी कायम प्रयत्न करूया. आपण एका छोट्याशा प्रार्थनेने आजच्या ह्या कार्यक्रमाची सांगता करूया. बरं. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. पुनश्च एकदा तुमचे ऋण व्यक्त करतो आणि आपण कायम संवादात राहूया आणि आपल्या तापी आईच्या सेवेसाठी प्रयत्न करूया. खूप खूप धन्यवाद सर्वांचे. हो. थँक्यू. धन्यवाद डॉक्टर एच एम पाटील सर.